नमस्कार, गुड मॉर्निंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन. आपल्या सर्वांचं आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या 5 दिवसीय रेकी लेवल 1च्या पहिल्या दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. चला, तर माझं नाव सचिन आहे. मी नाशिकवरून आहे. ओके, आधी इंट्रोडक्शन देतो. रेकी ग्रँड मास्टर आहे, एंजल थेरपिस्ट आहे, EFT ट्रेनर आहे, NLP आहे, क्रिस्टल थेरपिस्ट आहे, सो अँड सो. एकमेकांबद्दल जाणून घ्यायला आपल्याकडे 5 दिवस आहे. ओके, ते नंतर आधी आपण कनेक्शन बनवायचं. ओके, तर सर्वप्रथम मी नेहमी वेबिनारची सुरुवात एका छोट्याशा स्टोरीने करू. एक छोटीशी स्टोरी सांगतो. 2च मिनिटाची स्टोरी आहे, मोठी नाही आहे. 2 मिनिटामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल तुम्ही इथे का बरं बसलेले आहेत. ओके, सर्वांनी शांतपणे आता फोकस करा. काय स्टोरी आहे बघा, नंतर लगेच वेबिनारला सुरुवात करूया. तर बघा, एक स्टोरी आहे, काल्पनिक आहे, कल्पनेच्या स्वरूपात घ्यायची आहे. एका आईच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळं वाढत होती. म्हणजे एक आई प्रेग्नेंट असते, एक स्त्री, आणि तिच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळं असतात, आणि ते 2 जुळी बाळं एकमेकांबरोबर त्यांचा संवाद चालू असतो, ते बोलत असतात. स्टोरी काल्पनिक आहे, कल्पनेच्या स्वरूपात घ्यायची. तर पहिलं बाळ दुसऱ्या बाळाला काय बोलतं की काय रे, तुला काय वाटतं, इथून बाहेर पडल्यानंतर काही जीवन असेल का? तर ते दुसरं बाळ बोलतं, अरे आजपर्यंत इथून कोणी बाहेर गेला, तो थोडी आपल्याला आज सांगायला आला आहे की बाहेर काही असतं. मला वाटतं इथून बाहेर पडल्यानंतर आपला अंत आहे. पुन्हा पहिलं बाळ बोलतं, अरे इथून बाहेर जर पडलो तर आपल्याला काही प्रकाश दिसेल, काही आवाज असतील, काही अनुभव असतील. दुसरं बाळ बोलतं, असं असण्याची काही शक्यता नाही, कारण आपल्याकडे काही प्रूफच नाही, कोणी आपल्याला येऊन सांगितलंय का? परत पहिलं बाळ बोलतं की कदाचित आपण आपल्या आईवर तर विश्वास ठेवू शकतो ना, ती आपलं पालन करते, पोषण करते. मग दुसरं बाळ त्याला बोलतं की आई कुठे आहे, तू बघितली आहेस का? मी बघितली आहे का? आणि ज्याला बघितलंच नाही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? हे, आणि मग काय होतं, एक दिवस डिलिव्हरीची वेळ येते, ती दोघे मुलं बाहेर येतात आणि त्या आपल्या आईला प्रत्यक्षात बघतात, फक्त एका एका वेगळ्या स्वरूपामध्ये. आता स्टोरी सांगायचं कारण काय, एवढीची स्टोरी आहे. ओके, आता बघा, जसं त्या बाळांची आई अस्तित्वात होती पण त्यांना ती दिसत नव्हती. आता मला सांगा, तसंच आपल्या जीवनामध्ये बऱ्याच ऊर्जा असतात, बऱ्याच एनर्जी असतात, त्या आपल्याला दिसत नाही. ओके, आणि कुठे ना कुठे आपण त्या परमात्म्यावर विश्वास ठेवायला कमी पडतो. ओके, तर इथे 5 दिवसात तुम्ही वेगवेगळ्या एनर्जीचा अभ्यास करणार आहे, वेगवेगळ्या ऊर्जांचा अभ्यास करणार आहे. आलं लक्षात? स्टोरी समजली? थोडीफार समजली का? चला, आता मला सांगा बरं, खरंच तुम्हाला जेवढे रंग दिसतात तेवढेच रंग या युनिव्हर्स मध्ये आहे का? जसे तुम्हाला आवाज ऐकायला येतात तसेच आवाज असतील का? एंजल थेरपी वाल्यांना बरोबर माहिती असतं, ते एकटे नसतात. आपल्या बरोबर आपले गार्डियन एंजल्स असतात, आर्क एंजल असतात. तुम्ही स्वामीला मानतात, साईबाबांना मानतात, ते कुठल्या ना कुठल्या स्वरूपात असतात. ओके, त्या ऊर्जा कशा ओळखायच्या, ऊर्जा कशा बघायच्या, आपण सगळा अभ्यास करणार आहे. चला, तर आज पहिला दिवस आहे. तर काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, सर्वप्रथम आनंदाची बातमी. काय आनंदाची बातमी? तुम्हा सर्वांना एक टेन्शन असतं. बरेच जणांनी वेगवेगळे वेबिनार केलेले आहेत. मग बोलतील, आज हे छान छान बोलत आहे, उद्या फी मागतील, मग परवा मागतील, तिसऱ्या दिवशी मागतील. आनंदाची बातमी आहे, तुम्हाला कुठल्याही दिवशी कुठलीही फी मागितली जाणार नाही. पूर्णपणे 5ही दिवस फ्री आहे. हॅपी, रिलॅक्स. आता रिलॅक्स होऊन बसा. आता रिलॅक्स झाले, पहिलं टेन्शन ते असतं. दुसरं, तुम्ही याच्यामध्ये काय काय शिकणार आहे बघा. 5 दिवसामध्ये तुम्ही काय काय शिकणार आहे लक्षात घ्या. 5 दिवसामध्ये तुम्ही तुमचा लेवल 1चा शक्तिपात करून दिला जाईल. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही नियम शिकणार. लेवल 1चा शक्तिपात झाला तर त्याचा काय फायदा होईल? तुम्ही अन्न आणि पाण्याला चार्ज करायचं शिकणार आहे. स्वतःचे आणि इतरांचे रेकीच्या ऊर्जेने उपचार करायला शिकणार आहे. अगदी तुम्हाला मी तिसऱ्या दिवशी हे पेंडुलम डाउजिंग काय असतं, असं डाउजिंग असतं, डाउजिंग कसं वापरायचं, कसे फोनायचे उत्तर घ्यायचे,
ते शिकवणार आहे. हा, तर तुम्ही याच्या पेंडुलम डाउजिंग शिकू शकता. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही पितृदोष काढायचे असतील, काही तुमच्या ओरामध्ये काही ब्लॅक मॅजिक असेल, नजर दोष असतील, ते काढू शकतात. ग्रहांचे दोष, खूप काही आहे. ओके, 7 चक्र ओरा खूप डिटेलमध्ये आपण बघणार आहे. फक्त तुमची मनाची तयारी मला पाहिजे. ओके, आलं लक्षात? तर तुम्हाला बरंच काही आहे, मी जेवढे सांगितलं त्याच्यावर खूप काही पटीने तुम्हाला भेटणार आहे. तर मग क्लास मोफत आहे, फ्री आहे. पण मग मला तेवढंच पाहिजे आहे का? माझ्यासाठी काय देणार? माझ्यासाठी फक्त व्हिडिओ ऑन करा, तेवढे काहीतरी द्या. चला, बाकीचे लोक, किती लोकांचे व्हिडिओ बंद आहे, व्हिडिओ ऑन करा बरं. आणि खरंच सांगतो, सिरियसली घ्या हा. आता समजा आपण माझ्याकडे काही जुने स्टुडंट पण बसलेले असतील. आता चला, कोणी माझे ओल्ड स्टुडंट आहे का नाही, तर तुम्हाला मग इंटरेस्ट येणार नाही, तुम्हाला समजणार नाही. तर ओके, चला, सुवर्णा मॅम आहे. नमस्कार सुवर्णा मॅम. गुड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, कशा आहे? एकदम मस्त, खूप छान. म्हणजे आज मला खरंच एवढा आनंद होतोय ना, की एक महिना झाला असेल, जवळपास 1 ते 2 महिने होत आले. एवढा अप्रतिम रिझल्ट आहे ना माझा, आणि शब्दच नाही माझ्याकडं. आणि चला, ठीक आहे. स्किन मध्ये पण रिझल्ट, आणि तुम्ही जे जे सांगितलं त्याच्यामध्ये इतका छान प्रोग्रेस, आणि जे मागितलं ते सगळेच मिळत आहे. चांगली गोष्ट. म्हणजे बरं, जाऊ शब्द द्या, नाही. आणि ते माझं आपण बघून रिव्ह्यू नंतर घेऊ. अगोदर यांना सांगा, खरंच लेवल 1 ची जर फी घेतली तर किती फी घ्यायला पाहिजे? जर लेवल सर, 5. 5,000च्या वर फी घ्यायला पाहिजे तुम्ही. म्हणजे चला, फ्री मध्ये केलं तर असं वाटतं की नाही का, त्याची व्हॅल्यू समजत नाही. पण खरंच तुम्ही 5 दिवसामध्ये तर ते शिकवलंच इतकं छान, की आज मला त्याचा इतका उपयोग होतो. माझं घरामध्ये जे वातावरण, जे म्हणजे हे झालंय ना, पॉझिटिव्ह जे झालंय ना, ते इतकं अप्रतिम झालं, की माझं बघून माझ्या मुलीला हे झालं, की नाही, मला पण हा क्लास करायचा. ती पण आजपासून चला, जॉईन होणार आहे रात्री. चला, थँक्यू सो खूपच मच. सुंदर असं. थँक्यू, थँक्यू. आणि आज 10 वाजता आहे म्हणून मला पण वेळ होता. म्हटलं मी पण जॉईन होते, जरा अजून पॉझिटिव्ह वाइब्स घ्यायच्यात असं. खूपच ठीक. सुंदर. आणि माझ्या स्किनचा रिझल्ट इतका सुंदर आहे ना सर, हा, की दिसत अप्रतिम, आहे. म्हणजे शब्द नाहीत त्याच्यामध्ये. म्हणजे जवळपास 50% मला आराम पडलाय त्याच्यामध्ये. चला, व्हेरी नाईस, थँक्यू. हा, थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू. आता बघा, अं, तुम्हाला फक्त कळालं की 5 दिवस खरंच तुमचं काम होणार आहे. काही ना काही जसे जसे प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना मी शिकवणार आहे. आता दुसरं सेकंड थिंग लक्षात घ्या, तुम्हाला 5 दिवस काय करायचं आहे. 5 दिवस यायचं तर आहे, पण एक गोष्ट मनाला करून घ्यायची, एक तयारी करायची. कुठली तयारी करायची? सगळ्यांनी लक्षात घ्या. 5 दिवस तुम्ही, आता मी तुमच्यापेक्षा वयाने छोटा असेल किंवा मोठा असेल, तुमच्या जातीचा असेल नसेल, वेगळ्या जाती धर्माचा असेल, हा, तुमच्यापेक्षा कमी नॉलेज असेल, जास्त नॉलेज असेल, तरी 5 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, मला गुरु मानून घ्या. शुक्रवार नंतर तुमची मर्जी. ओके, शुक्रवार नंतर तुमची मर्जी. काय होईल? तुम्ही गुरु मानून घेतलं, काय होईल? तुम्ही सरेंडर, समर्पण भावनेने शिकणार. जे काही शिकवतायत सगळं फॉलो करा. बाकी नंतर करायचं की नाही तुमची मर्जी. ओके, शुक्रवार नंतर तुमची मर्जी. पण काय होणार? सरेंडर भावनेने तुम्ही जे सांगत आहे ग्रहण करा. नंतर जज करायला तुम्हाला बाकीचे दिवस असणार आहे. ओके, तर काही लोक झूम पहिल्यांदा वापरतात, काही एखादी गोष्ट आवडली, असं करायचं, असं करायचं. ओके, तर बघा, मी सांगतो 10 ते 11 सकाळची बॅच, संध्याकाळी 8 ते 9. पण शिकवता शिकवता खूप वेळ होऊन जातो, तेवढे पेशन्स ठेवा. आणि शेवटी तुम्हीच बोलणार, तुम्हालाच कंटाळा हे होईल की नको क्लास संपायला, इतके छान अनुभव असतात. बरेच अनुभव आहे म्हणून सांगत आहे. ओके, तर 5 दिवस तुम्हाला करायचं आहे. याच्यानंतर सेकंड, गुरु तर मानायचा आहे. आता अजून एक गोष्ट करायची आहे. आपल्याला एका व्यक्तीचा आदर्श घ्यायचा आहे. कुणाचा आदर्श घ्यायचा? करायला काहीतरी मोटिवेशन पाहिजे 5 दिवस थांबायला. हा, 5 दिवस काय करायचंय? आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, शेतकरी कुटुंबामधून कोण कोण आहे का? मला आता चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप, फक्त मी टाईप करा, म्हणजे तुमचे थोडेसे बोट ऍक्टिव्हेट होतील. कोण कोण आहे शेतकरी कुटुंबामध्ये? दाखवा बरं, टाईप करा. फक्त मी टाईप करा. हो, काहीतरी टाईप. प्रतिमा पाटील मॅम आहेत शेतकरी कुटुंबातून. अजून? चला, 1+ नावाने जॉईन करा, नावात एनर्जी असते, मी तुम्हाला शिकवेन. सुजाता माने मॅम, ओके. विलास, ओके. वर्षा राणे, नमस्कार मॅडम, परत रिपीट करत आहे, मला माहिती. ओके, ठीक आहे, चलो, ठीक आहे, बस एवढेच लोक आहेत.
ठीक आहे. आता बघा, येतील हळूहळू तुमचे बोट बरोबर त्याच्यावर चालणार आहे. खूप ऍक्टिव्ह करणार आहे मी तुम्हाला. ओके. आता बघा, शेतकऱ्याचा आदर्श काय घ्यायचा आहे. ओके रवींद्र, बघा शेतकरी काय करतो, कुठलंही पीक घेताना, कुठलंही नवीन पीक घेताना काय करतो, आधी जमिनीची मशागत करतो. नको असलेलं ते ताण असतं, गवत असतं, ते उपटून टाकतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय करतो, त्याला जे पीक घ्यायचं आहे त्याच बी पेरतो. ओके, जे त्याला पीक घ्यायचे त्याच बी पेरतो, करेक्ट. आता लक्षात घ्या, तुम्हाला 5 दिवस काय करायचं आहे, शेतकऱ्याचा आदर्श का घ्यायचा आहे. इथे आलेला प्रत्येक जण काही ना काही संकटात आहे. ओके, कोणी असं जॉईन नाही करत वेबिनार, मला माहिती आहे. तर 5 दिवस काय करायचंय, शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आणि कसलं गवत उपटायचं आहे, कसलं ताण काढायचं आहे, उपटून फेकायचं आहे. तुमच्यातली नकारात्मकता, निगेटिव्हिटी, वेगवेगळे तुमचे जे सततचे नकारात्मक विचार, ओव्हर थिंकिंग, सर्वांना काढून फेकायचं आहे. आणि बी कसलं पेरायचं आहे जीवनामध्ये, सकारात्मकतेचं, पॉझिटिव्हिटीचं बी पेरायचं आहे. मग 5 दिवसामध्ये खूप छान रिझल्ट येतील. हवे तर आज एक सेल्फी काढा, 5व्या दिवशी एक काढा आणि मला तुमच्या हॅपीनेस चेहऱ्यावरचं बरोबर कळतं. ओके, तर आपण ते सगळं शिकणार आहे. तर काय करायचं आहे, 5 दिवस मन लावून केलं तर नक्कीच रेकी खूप सुंदर आहे. मी तुम्हाला नेहमी जीवनात आर्थिक समृद्धी देते, शरीरात आरोग्य देते, नात्यामध्ये प्रेम देते. ओके, तर खूप सुंदर आहे. मन लावून करा, कुठलीही फी घेतली जाणार नाही, बिंदास राहा आणि मन लावून शिका. नाहीतर परत एक थोडस मोटिवेट करतो. कोण यंग आहे आता, चला आपण थोडस एकेकाला अनम्यूट करूया, ऍक्टिव्ह करू. मनीषा, मनीषा मॅम इकडे बघा, अनम्यूट करा बरं 1 मिनिट, नाही तर तुमचा इंटरव्ह्यू देणार. अनम्यूटचं बटन दाबा आणि बघा, झूम वापरताना ज्याला कोणाला बोलायचं आहे ना. ओके, ठीक आहे. नमस्कार, कुठून आहे मॅम आपण, ठाणा. कुठून आहे आपण, ठाण्यातून आहे, ठाण्यातून. कुठून. मुंबई. ठीक आहे, मुंबई ठाणा. ठीक आहे, चालेल. आता बघा, सर्वांनी एक लक्षात घ्या, मी त्यांना काही प्रश्न विचारतो, तुम्ही पण घ्या लक्षात. जर आपण एखादी इंस्टाग्राम आणि युट्यूबच्या रील बघायला लागलो, चुकीने एक बघितली, किती वेळ बघत बसतो, आपला किती वेळ जातो, त्याने सांगितलं तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. एकदा रील बघत बघत स्क्रोल करता करता आपला किती वेळ जातो, सांगा बरं मला, सांगा मॅडम. नाही तर तुम्ही दुसरे लोक सांगू शकतात कमेंट बॉक्स मध्ये, 1 तास जातो. अजून, अजून कोणी, मनीषा मॅमचं नेटवर्क सुरू, चला. निलिमा मॅम बोलता 1 तास खूप वेळ जातो सोयमचं. चला, तर इट्स ओके मनीषा मॅम, काही प्रॉब्लेम, ठीक आहे. आता लक्षात घ्या, 1 मिनिट. आता लक्षात घ्या, हे सगळं करत असताना स्क्रोलिंग वगैरे युट्यूब करताना आपण 1 तास तर जातो आणि तुम्ही रात्री फोन चेक केला तर तुमचा 6 तासाच्या वर ऍव्हरेजली स्क्रीन टाइम असतो. आणि काय भेटतं त्याच्यातून, खरंच पॉझिटिव्ह भेटतं का, 90%. तर आपल्या काही कामाचंच नसतं ते. ओके, एंटरटेनमेंट पर्पज ठीक आहे, पण ते एवढं यूज, तुम्हाला काय करायचंय, 5 दिवस येऊन बसायचं आहे, 1 ते 1.5 तास येऊन बसायचं आहे, नंतर थोडीच कंटिन्यू क्लास करायचा. तर येऊन बसा, तुमचा फायदाच होणार आहे. मग 2-3 तास जातात, 6 तास जातात, इथे 1 तास यायचं आहे, सकाळची बॅच नाही जमली संध्याकाळी यायचं. ओके, चला. अजून एक गोष्ट, आता काय करायचं आहे, 5 दिवस तुम्हाला छोट्या बाळांसारखं बनायचं आहे. इथे कोणीच कुणाला ओळखत नाही, बिंदास आपले एक्सपिरियन्स शेअर करायचे, जाता जाता तुमची एक छान फॅमिली बनवून जाईल. ओके, क्लास शुक्रवारपर्यंत आहे, आरामशीर. आता छोट्या मुलांसारखं बनायचं कसं, आता मी तुम्हाला शिकवतो. सर्वात अगोदर काय करू आपण, तुम्हाला एक रेकी बद्दल सांगतो. तर बरेचसे लोक रेकीचे ऍड बघून आले आहेत. रेकी काय आहे, काही नाही, कुणाला वाटतं ब्लॅक मॅजिक आहे, जादूटोना आहे, सोयास, असं काही नाही आहे. मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करतो. रेकी बद्दल 2 मिनिटं घेतो, नंतर आपण ऍक्च्युअल सिलेबस देणार आहे शिकवायला. आता बघा, रेकी हा शब्द बऱ्याचशा लोकांसाठी नवीन आहे. आता रेकी थोडस कन्फ्युजन दूर करतो. ओके, आता नॉर्मली आपण रेकी कसं आहे, तो आपल्या ऐकण्यात कसं येतं लक्षात घ्या. आपण एखाद्या ठिकाणी बघा, चोरी झाली, एखादा गुन्हा घडला, तर आपण न्यूजपेपरला वाचतो किंवा टीव्ही मध्ये न्यूज बघतो की काही लोकांनी काही दिवसापूर्वी येऊन ह्या एरियाची रेकी केली.
तर ती रेकी आणि आपली रेकी याचा काहीही संबंध नाही. ओके, ती रेकी म्हणजे सर्वे करणं. इंजिनियर्स येतात, एखाद्या बिल्डिंगचा सर्वे करतात, दॅट इज कॉल्ड रेकी. आपल्या रेकीचा आणि त्याचा काही एक संबंध नाही. आपण जी 5 दिवस रेकी शिकणार आहे किंवा इथून पुढेही, ती आहे उसूई रेकी. म्हणजे जपानमध्ये डॉक्टर मिका उसी होते, त्यांनी ही रेकी रिइन्व्हेंट केली. आता ते डिटेल आपण उद्या बघणार आहे, आज नाही. ओके, तर काय असतं परत एकदा तुम्हाला थोडंसं डाऊट क्लिअर होईल म्हणून थोडंसं एक्सप्लेन करतो. ओके, जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही काय करायचं, थोडंसं स्वतःवरून पण रिसर्च करायची आहे. तुम्ही काय करू शकतात, सरळ गुगलवर जायचं आणि गुगलवर टाईप करू शकतात तुम्ही, बघा, रेकी इन, थोडंसं कन्फ्युजन दूर करतो म्हणजे तुम्ही चांगल्या भावनेने बसाल. हे बघा, रेकी इन हॉस्पिटल, तर तुम्हाला असे काही इमेजेस बघायला भेटतील, अशी काही इन्फॉर्मेशन भेटेल. आता ही रेकी अशी विदेशामध्ये काही अमेरिका कॉन्टिनेंट मधल्या काही कंट्रीज मध्ये, साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका, परत ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ ईस्ट एशिया अशा ठिकाणी हॉस्पिटलमध्ये रेकी ही बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी क्विक हिलिंग साठी वापरली जाते. ओके, आलं लक्षात. सेकंड, अजून दुसरं, हे तर हॉस्पिटलमध्ये देश विदेशात वापरली जाते. दुसरं, रेकी ही कॉलेजमध्ये देखील शिकवली जाते. आता कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बोलायचं गेलं तर कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे रामटेकला, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्या युनिव्हर्सिटीमध्ये रेकी विषय शिकवला जातो. सनराइज युनिव्हर्सिटी आहे राजस्थानमध्ये, तिथे हा विषय शिकवला जातो. इवन धर्मशालाला इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कॉलेज आहे, तिथे शिकवला जातो. विदेशाचं बोलायला गेलं तर बाली इंटरनॅशनल स्कूल ऑफ योगा इंडोनेशिया, इथे देखील हा विषय कॉलेजेसमध्ये शिकवला जातो. ते बऱ्याच ठिकाणी आहे. आता सगळे लिस्ट काढत बसायला गेला तर वेळ लागला. तर बघा, रेकी हॉस्पिटलमध्ये दिली जाते, देश विदेशामध्ये, कॉलेजेसमध्ये शिकवली जाते, युनिव्हर्सिटीमध्ये शिकवली जाते. आता मला सांगा, असेल का ब्लॅक मॅजिक? बिलकुल नाही. रादर त्याच्यापेक्षा आपण बोलूया, ती एक व्हाईट एनर्जी आहे, व्हाईट मॅजिक आहे, ब्लॅक मॅजिक नाही, व्हाईट मॅजिक आहे. ओके, तर खूप सुंदर आहे, तुम्हाला खूप छान छान अनुभव येणार आहे. ओके, चला आता काय करायचंय आपल्याला, मी अगोदर सांगितले, आता छोट्या मुलांसारखं बनायचं, लहान बाळांसारखं 5 दिवस बनायचं, कोणी कुणाला ओळखत नाही. आता छोटे मुलं जेव्हा शाळेत जातात ना, काय करतात माहितीये का, हजेरी लावतात. शाळेत गेले की येस सर, येस सर. तुम्हाला आता काय करायचं आहे, प्रेझेंटी लावायची आहे, हजेरी लावायची इथे ना. आता कशासाठी का लावायची आपण बघणार आहे ना, तर बघूया आपण. हजेरी लावायची, फक्त कमेंट बॉक्स मध्ये येस किंवा मी टाईप करा. ओके, आता मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन करतो. हे नाही, अजून नाही, अजून येस येस नका टाईप करू. मी काही प्रश्न विचारणार आहे तेव्हा आत्ता प्रेझेंटी नका लावू. प्रश्न आत्ता येतील, 1 मिनिट थांबा, घाई नका करू. मी जे प्रश्न विचारेल त्याचं उत्तर द्यायचं आहे. आता तुम्ही ते काल आहे ते बघणार आहे. आता कुणाच्या जीवनामध्ये चिंता आणि तणाव आहे, स्ट्रेस आणि एन्झायटी वाले, आता आता हजेरी लावा. कोण कोण स्ट्रेस आणि एन्झायटी वाला आहे? ओके, प्रतिमा पाटील, मी आहे. ओके, नीलिमा दीक्षित, ओव्हर थिंकिंग. ओके, चलो ठीक, चला, लागली प्रेझेंटी. नेक्स्ट घेऊया आपण. ठीक आहे, ओके ओके, ठीक आहे, लागली. नेक्स्ट, आता असे किती लोक आहेत की जे खूप दिवसापासून स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी खूप काही करत आले आहे, पण या सगळ्या सायकल मध्ये स्वतःला कुठे ना कुठे विसरले आणि स्वतःचं नुकसान करून घेतलंय, म्हणजे दुर्लक्ष केलं आहे. त्याची किंमत आज मोजत आहे. किती आहे? आत्मविसरणवाले, स्वतःला विसरले आहेत. चला, लक्ष्मी मॅम, अर्चना, राजेश, गणेश सर. ओके, चला, ओके, चला, असे, चलो ठीक आहे, इथे प्रेझेंटी लागली. नेक्स्ट आपण बघूया. अशी किती लोक आहे हेल्थ समस्या आहे, आरोग्याच्या समस्यावाले कोण कोण आहे, कुठलेही हेल्थ इश्यू वाले कोण आहे?
ज्यांना हेल्थ इश्यू आहे ते कमेंट करा. चला, जयू मॅम, सोनू, निलिमा मॅम, शाली, गायत्री मॅम, ओके, ठीक आहे. आरोग्याच्या समस्या आहे, ठीक, ओके, नक्कीच काम करू आपण याच्यावर. मी सोल्युशन पण देणार आहे. ओके, नुसते तुमचं प्रेझेंट नाही घेत आहे, हे पण सांगत आहे मला. नेक्स्ट बघू द्या कुठला प्रॉब्लेम आहे. हा, असे किती लोक आहेत जिथे जातात तिथे निगेटिव्हिटी ओढून घेतात. म्हणजे नकारात्मक प्रसंग आणि नकारात्मक लोक सध्या येतच आहे जीवनामध्ये, थांबतच नाहीये. जिथे जातात निगेटिव्ह लोक, नाही तर नकारात्मक प्रसंग. चला, ओके, निलिमा मॅम आहे. ते तुम्हाला मी तिसऱ्या दिवशी शिकवेल असं का होतं, तिथे जातात नकारात्मक लोक कसे ओढून घेतात आणि का लोक येत आहेत. ठीक आहे. याच्यानंतर असे किती लोक आहेत ज्यांना आर्थिक समस्या आहे? फायनान्शियल इश्यू वाले कोण कोण आहे? हे बघा, मी फक्त प्रश्न नाही विचारत, नंतर जाऊन तुम्हाला सोल्युशन पण देईल. फायनान्शियल वाले, ओके, गणेश सर, प्रतिमा मॅम, संगीता मॅम, ओके, विवो विवो नाव नाही जॉईन करा, ओके, चला ठीक आहे. चला, फायनान्शियल वाले पण आहे. आता असे किती लोक आहेत? चला, थँक्यू सो मच. आता असे किती लोक आहेत जे ज्यांना स्पिरिच्युअलिटी मध्ये खूप इंटरेस्ट आहे, आध्यात्मिकतामध्ये? विपश्यना मेडिटेशन करा, मग श्री श्री रविशंकरचं करा, ओशोंचं करा. कोण आहे स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता? स्वामींचं वेड असेल, कुठल्याही धर्माचं. चला, स्पिरिच्युअल मध्ये पण तुमचा इथे खूप जास्त प्रगती होते. ओके, शिकत असताना. चला, व्हेरी नाईस, ओके. इथे पण आहे मनीषा मॅम. सगळ्यांची इतकं फास्ट फास्ट होतं ना, नावं घेणं पॉसिबल होत नाही. आणि असे कोण आहेत जे खरंच ब्लेस्ड आहे, म्हणजे जीवनामध्ये एखाद्याची कुठलीही समस्या नाही, पण दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा असते, भाव असतो. असे किती लोक आहेत की आहे, दिलंय मला देवाने सगळं, पण दुसऱ्यांची इच्छा, मदत करण्याची इच्छा. चला, कॉंग्रॅच्युलेशन. असे लोक खूप कमी हजेरी लावतात. व्हेरी नाईस. सोनू, अर्चना, नीता मॅम, 1 2 3 4, ओके, रागिनी, रागडे, प्रतिमा पाटील, सो नाईस. चला, आता बघा, तुम्ही इथे आले आहेत, फक्त प्रॉब्लेम नाही, आपल्याला सर्वांवर 5 दिवसापर्यंत आपण काही ना काही सोल्युशन शोधणार आहे. ओके, चला, आता मी तुम्हाला शिकवायला घेतो. ओके, चला, आपण शिकवायला घेऊया. पहिला दिवस आहे, बराच सिलेबस असतो. ओके, तर बघा, ही रेखी कोणी शिकायला पाहिजे? इथे जे जे लोक आले आहेत, कशासाठी करायचं लक्षात घ्या. जे सतत चिंता, भीती आणि मानसिक तणाव अनुभव करत आहेत, जे स्वतःला विसरले आहे आणि दुसऱ्यांसाठी जगत आहे, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात, जे वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण आणि प्रसंग ओढवून घेतात, जे आर्थिक अडचणी आणि ब्लॉकेजेसचा सामना करत आहे, ज्यांच्या नात्यामध्ये संघर्ष आहे. हे मी विचारायचं विसरलो, तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो, ज्यांच्या नात्यामध्ये सतत संघर्ष, गैरसमज आणि दुःख असतात, जे आध्यात्मिक शांततेची, आत्मज्ञानाची वाट बघत आहे आणि जे दुसऱ्यांना देखील मदत करण्याची इच्छा बाळगतात. हे खूप महत्वाचं आहे. मला फक्त परत एकदा विचारतो क्वेश्चन, किती लोक आहेत ज्यांना रिलेशनशिप इश्यू आहेत? नात्यांमधले कोण कोण आहे मला सांगा बरं, त्याच्यावर पण काम करू आपण. चला, मानसी मॅम आहे, नात्यामध्ये प्रॉब्लेम चालू आहे रिलेशन. लक्ष्मी मॅम, संगीता मॅम, ओके, ठीक आहे. सुनंदा मॅम, ओके, नक्की काम करूया. ओके, इथे आहेत तर नक्की नाराज नाही होणार तुम्ही, तुमचा वेळ नक्कीच फुकट नाही घ्या. ओके, तर शिकू. तर बघा, रेकी काय करते? रेकी आपलं मन आणि शरीरामध्ये कसं संतुलन ठेवते. आपली चिंता, भीती आहे, आपलं ती आत्मविश्वास आणि शांततेत बदलते. थकवा, बेचैनी असेल, त्याच्याने तुम्हाला ऊर्जा आणि उत्साहामध्ये शिफ्ट होतात. तुमची इम्युनिटी पॉवर वाढते आणि एकंदरीत तुमचं तणावग्रस्त मन एका शांत मनाकडे जातं. मन शांत असेल, आपण ब्रह्मांडातलं काहीही आकर्षित करू शकतो. ओके, आता बघा, मी तुम्हाला सिलेबस सांगतो, तुम्हाला कळायला पाहिजे 5 दिवस तुम्ही काय काय शिकले. तर पहिला दिवस आहे, तर मी तुम्हाला आजचा आपला विषय आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि अफर्मेशन्स काय असतं. तुमचं सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन, थोडस तुम्हाला आयडिया येईल आज, कारण रेकी बरोबर माइंड पॉवर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हीच प्रॅक्टिस तुम्ही पुढे रेकीमध्ये फ्युचर केलं तरी माइंड पॉवर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून क्लासचं नाव रेकी अँड माइंड पॉवर आहे. आज आपण मनाच्या शक्तीवर वर्क करणार आहे. सबकॉन्शियस माइंड काय आहे, अफर्मेशन्स काय असतं. उद्या
उद्या तुम्ही शिकणार आहे रेकी काय, रेकीचा इतिहास आणि शक्तिपात काय असतो. म्हणजे बघा तुमचं बुधवारी म्हणजे उद्या मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल रेकी काय असते, रेकीचा इतिहास, रेकीचे 5 प्रिन्सिपल. आणि बघा उद्या खूप छान दिवस असणार आहे. उद्याचा म्हणजे कुठलाही दिवस मिस करू नका, पण उद्याचा तर करूच नका. कशासाठी बघा, उद्या मी तुम्हाला तुमचा बुधवारी सकाळी पहाटे 10 मिनिटासाठी यायचं असतं. लेवल 1चा शक्तिपात करून दिला जाईल. 8 मिनिट असेल लेवल 1चं रेकीचं. त्याच्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यायची आहे. काय परीक्षा? एक पूर्व परीक्षा. जसं आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना एंट्रन्स टेस्ट टेस्ट देतो, मेडिकलला जाताना देतो. आता टीचर लोक नाही आहे, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, तसं एक टेस्ट द्यायची आहे तुम्हाला. बुधवारी सकाळी होणार आहे, तर उद्या मंगळवार आहे. उद्या आपण क्लासमध्येच तुमचं एक 5 लाईफ मेडिटेशन असणार आहे ना. ते मेडिटेशन तुम्हाला उद्या करायचं आहे. तर उद्याचा दिवस बिलकुल मिस करू नका. खूप सुंदर अनुभव असतो. मेडिटेशन छान झालं, मग सकाळी तुमचं लेवल 1चं अटेनमेंट करून दिलं जाणार आहे. ओके, ठीक आहे. तिसऱ्या दिवशी शिकवणार आहे आपला ओरा कसा बघायचा. ओरा काय असतो? 7 चक्र, शरीरातील 7 चक्र काय आहेत, कुठल्या चक्र ब्लॉकेजेस असेल, इम्बॅलन्स असेल, आपल्या जीवनामध्ये काय फरक पडतो, ते चक्रास बॅलन्स वगैरे कसे करायचे हे सगळं मी तिसऱ्या दिवशी सांगेन. आणि तो तिसऱ्या दिवशी तुमचा शक्तिपात होतो. त्याच दिवशी मी तुम्हाला पाण्याला चार्ज कसं करायचं, तुम्ही पाण्याची चव बदलू शकतात. आणि ते शक्तिपात मिस करू नका. तुम्ही काय करतात, विश्वास ठेवत नाहीत आणि मग क्लासमध्ये बघतात दुसऱ्या लोकांनी पाण्याची चव बदलली, जाणवते ऊर्जा, मग तुम्ही बोलतात सर आमचा राहिला आमचा राहिला. मग शनिवारपर्यंत मला खेळवतात. सगळ्यांसाठी यायला लागतं. तर असं करू नका. नक्की लेवल 1चा शक्तिपात घ्या. तिसऱ्या दिवशी तुम्हाला पाणी चार्ज करायचं, रेकीची प्रार्थना, रेकीला कॉल कसं करायचं सगळं शिकवलं. चौथा दिवस सगळ्यांचा आवडता आहे. चौथा दिवस सगळ्यांचा फेवरेट गुरुवारचा दिवस असतो. तुम्हाला मी शिकवणार आहे पेंडुलम डाउजिंग. हे माझ्या हातामध्ये आहे. चौथ्या दिवशी मी तुम्हाला असं विकत घ्यायची काही गरज नाहीये, टेम्पररी कसं बनवायचं शिकवेल. हो नाहीचे उत्तर तुम्ही तुमच्या घरातील कोपऱ्या कोपऱ्यातील ऊर्जा चेक करू शकणार आहे. बेडरूम मध्ये कशी एनर्जी आहे, किचन मध्ये कशी आहे, टॉयलेट मध्ये कशी आहे, सगळं काही शिकवेल. एखाद्या वस्तूमध्ये कशी आहे, एखाद्याच्या चक्रामध्ये कशी आहे, सगळं तुम्हाला शिकवेल. इव्हन काही ऍडव्हान्स सिम्बॉल पण शिकवणार आहे. तो दिवस पण कुठलाच दिवस मिस करू नका. 5वा दिवस सर्वात महत्वाचा. तुम्ही सगळं काही शिकले ते इम्प्लिमेंट कसं करायचं. मग तुम्हाला 7 चक्राचा मेडिटेशन देईल, प्रॅक्टिकल कसे करायचे, आपल्या ओरामधून पितृदोष कसे काढायचे, नजर दोष कसा काढायचा, ग्रहांचे दोष कसे काढायचे, मनी ब्लॉकेजेस कसे काढायचे 5व्या दिवशी सांगेल. 5व्या दिवशी मी तुम्हाला काही एंजल नंबर देणार आहे पैशासाठी, काही मनी मंत्र देणार आहे पैशासाठी. तर ते तुम्ही लास्ट डे ला आपण बघणार आहे. ओके, तर लास्ट डे लाही खूप सुंदर असतो. ओके, ह्या पद्धतीने आपला सिलेबस असणार आहे. तर आजचा आपला विषय, पहिला विषय आपण शिकवायला घेऊया. पहिला आजचा दिवस आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि अफर्मेशन्स काय असतात. ओके, सर्वप्रथम काय करायचं आहे, स्वतःला एक गिफ्ट द्या. जसं मी सांगितलं आपल्याकडे दुर्लक्ष होतं. बरेचशे लोकांनी असं सांगितलं की स्वतःला विसरले. आज काय करायचं आहे, आज एक स्वतःला गिफ्ट द्या. काय गिफ्ट द्यायचं आहे, द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज गिव्हिंग युअर सेल्फ अ सेकंड चान्स. म्हणजे काय, स्वतःला आज एक गिफ्ट द्या, एक दुसरी संधी द्या. जरी आयुष्यात काही चुका झाल्या असतील, खूप बिझी असाल, स्वप्न काही पूर्ण नाही झाले, कुठे ना कुठे आयुष्यात मागे पडले, पण आज स्वतःला एक बेस्ट गिफ्ट द्यायचं आहे. गिफ्ट काय करायचं आहे, तुम्हाला एक सेकंड चान्स, स्वतःला एक दुसरी संधी द्या. एकदा झाले ठीक आहे, आणि ह्या संधीचा चांगला उपयोग करा. जीवनामध्ये तुम्हाला खूप छान उपयोग होणार आहे ना. स्वतःला एक सेकंड चान्स द्यायचा आहे. आता आपण ऍक्टिव्हिटी करणार आहे. आता बघा, ज्यांनी वही पेन घेऊन आणलाय, आता बघा कसं करायचंय बघूया. ज्यांनी वही पेन घेतलाय त्यांनी एक ऍक्टिव्हिटी करा. छान छान प्रॅक्टिकल घेणार आहे. प्रॅक्टिकल घेतले तर फायदा होईल तुमचा. तुमच्या जीवनातील सध्या 10 महत्वाच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत ते सध्या कागदावर लिहून काढा प्लीज. जी सर्वात जास्त महत्वाची जबाबदारी आहे तिला पहिला नंबर द्या आणि आता लिहायला घ्या. पहिली इम्पॉर्टंट काय आहे बघा, प्लीज कागदावर लिहा, तुम्हाला नंतर सांगेल. जसं पहिलं असेल की घराचा हप्ता भरायचा आहे, गाडीचा हप्ता आहे, LIC भरायची आहे, मेडिक्लेम भरायचा आहे,
मुलांचं ऍडमिशन, मुलीचं लग्न, सगळं लिहून काढा क्रम वाईज. चला, मी तर शिकवणार आहे, तुमची मेहनत तुम्हालाही करायची आहे. दुसरं, ज्यांनीही आता सध्या पेन वही नाही आणला आहे, ऍटलिस्ट बोटावर तरी मोजा. जीवनामध्ये सध्या सगळ्यात महत्वाची जबाबदारी कुठली आहे? 1 2 3 4 5, ऍटलिस्ट 6 7 तरी मोजा बरं. चला, व्हेरी नाईस. चला, बाकीचे व्हिडिओ ऑन का नाही करत आहे? लक्ष्मी कुंभारे मॅम, सुषमा मॅम, वनिता मॅम, तुम्ही व्हिडिओ नाही ऑन केला, मागे चालू असते स्क्रोलिंग मेसेज, तुमचं मन नाही लागेल. बघा बरं, इतक्या फ्रेश दिसत आहे लक्ष्मी मॅम, आणि का व्हिडिओ बंद केला तुम्ही? व्हेरी नाईस. चला, संगीता मॅम, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. चला, बघा 7 8 तरी बघा. परमेश्वराने कमी जबाबदाऱ्या दिल्या असेल तर चांगलं आहे. मुलीचं ऍडमिशन आहे, कुठे मुलांचं लग्न जमवायचं आहे, खूप जबाबदाऱ्या असतात. जबाबदाऱ्या या संसारूपी जीवनामध्ये संपत नाहीत. ओके, ठीक आहे. चला, त्याच्यातल्या कमेंट बॉक्स मध्ये नका लिहू, बोटावर मोजा, नाहीतर मनातल्या मनात, नाहीतर कागदावर लिहायचे. तर मग तुम्हाला इथे नका सांगू, खूप असे चॅट बॉक्स मध्ये नका सांगू, तुमच्या जवळ ठेवा. काही गोष्टी स्वतःशीच बोलायच्या असतात. चला, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. चलो, ठीक आहे, थँक्यू, थँक्यू सपना मॅम. आता बघा, ओके, झालं का? मला बघू द्या स्क्रीनवर. झालं आहे. चिडचिड पण दूर करूया आपण, तुमची घाबरू नका ना. ठीक, बरं, चलो. ठीक आहे, मी एक प्रश्न आता सर्वांना विचारतो. आता किती लोकांनी त्या लिस्टमध्ये, सॉरी, त्या लिस्टमध्ये तुमचा नंबर कितवा होता? प्रायोरिटी तुमचा नंबर सांगा, कितवा होता? तुमचं काम कितवं होतं प्रायोरिटी वाईज? पहिला, शेवटचा, दुसरा, तिसरा, तुमचा नंबर सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांगा. लक्ष्मी मॅम 10वा. चला, गायत्री मॅम कॉंग्रॅच्युलेशन, पहिला ठेवला. चला, 6 नंबर दुसरा, व्हेरी नाईस. चला, वर्ष राणे मॅम ओल्ड स्टुडंट, आता पहिलंच ठेवते. चला, 5th, ओके. राजश्री मॅम 4th कोणताच नाही, हो, सो सॅड. 7, ठीक आहे. चला, कुठलाच नाही गणेशला, असं नका करू. तिसरा नंबर, ठीक आहे. चल, ठीक. हम्म. आता बघा, जर तुम्ही ना, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. चला, 5 सुजाता मॅम, एक उदाहरण देतो. जर तुम्ही कधी विमानात बसले ना, एरोप्लेन मध्ये, तर ते एक अनाउन्समेंट करतात विमान सुरू होण्याच्या अगोदर, की इमर्जन्सी सिच्युएशन आली, आपत्कालीन परिस्थिती आली, आणि जर ऑक्सिजन मास्क खाली आला ना, तर आधी स्वतःला लावायचा, नंतर तुमच्या छोट्या मुलांना लावा. आता ते असं का सांगतात बघा, जर आपण आपली काळजी घेतली नाही, तर आपण इतरांची घेऊ शकणार आहे का? तर मान्य आहे, तुमचं घरच्या सदस्यावर खूप प्रेम आहे, पण जर तुम्ही तुमची केअर केली नाही, तुमच्याकडे दुर्लक्ष केलं, स्ट्रेस घेतला, एन्झायटी घेतली, मोठे मोठे आजार झाले, कोण बघणार आहे त्यांच्याकडे? ऍग्री की नाही? याच्यासाठी पहिला नंबर नेहमी स्वतःला. हो, सॉरी, समजलं? पहिला नंबर का द्यायचा आहे? इथून पुढे स्वतःला प्रायोरिटी द्यायची. ऍग्री करणार? स्वतःला प्रायोरिटी द्या, तरच तुम्ही मुलांकडे देणार आहे. तुम्ही हेल्दी असाल, चांगले असाल, जास्त दिवस दिवस जीवन जगणार, तितके जास्त दिवस केअर करायला भेटणार. केअर त्यांची करायचीच आहे, तसं काही नाही आहे, ते आपली प्रायोरिटीज असतात, पण सेल्फ प्रायोरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर स्वतःला प्रायोरिटी द्यायच्या, तर जीवन खूप सुंदर होऊन जातं. चला, आता बघा, आपण आजचा पहिला विषय आहे कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड काय असतं. आता बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहिती असतात, काही लोकांसाठी हा विषय पूर्णपणे नवीन आहे. ज्यांना माहिती असेल, थोडस पेशन्सली थोडस थांबून घ्या. ओके, आता कॉन्शियस माइंड काय असतो, सबकॉन्शियस माइंड काय असतं? तर आपलं एक जागरूक मन असतं, आपल्याला वाटतं हे सगळं आपण जे विचार करतो, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, मी हे करतो, ते करतो, हे सगळं आपण कॉन्शियसली करतो. आणि आपलं एक दुसरं मन असतं, सबकॉन्शियस माइंड, जे तुम्हाला दिसत नाही, पण ते एवढं खोलवर असतं.
आणि जीवनामध्ये तुम्ही जेही आकर्षित करतात, जशी लोक करतात, ते सगळं ऑटोमॅटिक होत असतं, सबकॉन्शियस लेवलवर होत असतं. आता मी तुम्हाला पूर्ण ती पीपीटी वाचून नाही दाखवणार, मी तुम्हाला बघा 10% आपण कॉन्शियस माइंडचा उपयोग करतो आणि 90% सबकॉन्शियस माइंडचा. आता तो अलादीनचा फोटो काय आहे, त्याचं कारण आहे. जर तुम्ही सबकॉन्शियस माइंड नीट वापरायला शिकले तर ते जसं जिनी असतो, जे पाहिजे ते देतो, त्या पद्धतीने सबकॉन्शियस माइंड तुम्हाला देत असतं. आता तुम्हाला हे बघून समजणार नाही, मी परत एक प्रॅक्टिकल घेतो. तर आता मला कोणीतरी परत एक व्हॉलंटियर लागेल, फ्रेश चेहरा कोणीतरी. चला, आता लक्ष्मी मॅमलाच घेतो, लक्ष्मी कुंभारे मॅम. अनम्यूट करा बरं मॅडम. व्हेरी गुड मॉर्निंग मॅडम. कुठून आहे आपण? गुड मॉर्निंग. हा सर. हा, सर ऐकायला नाही आला. आपण कुठून आहे सध्या? पुणे, मी मुंबई? वर्धेवरून आहे. हा, कुठून? वर्धा वर्धा वर्धा. ओके, ठीक आहे, वर्ध्यावरून आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न करतो, काही प्रश्न सगळ्यांनी ऐकून घ्या, ते तुमच्यासाठी पण आहे. बघा, आता लक्ष्मी मॅम, तुमचा एखादा स्वभाव असेल ना, प्रेमळ असेल, तापट असेल, भोळा असेल, काहीतरी स्वभाव असेल, मला नाही माहिती, तुम्हाला माहिती नाही का, हळवा असेल, हा. काहीतरी स्पेशल स्वभाव आहे तुमचा, बरोबर? एक व्यक्तिमत्व आहे, एक व्यक्तिमत्व हा. आहे. आता मला सांगा मॅम, जर तुमचा जन्म लहानपणी महाराष्ट्र सोडून कुठे तमिळनाडूला झाला असता, तर तुमचं व्यक्तिमत्व असंच असतं का? असंच असतं, थोडंफार थोडंफार असतं, नाही का? थोडंफार असतं असंच. हा. थोडंफार असतं. आता समजा तुमची शाळा वेगळी असती, कॉलेज वेगळं असतं, तर अजून थोडं तर वेगळं मे असतं बी ना. चेंज झालं असतं थोडस. ठीक आहे. तुमचे आई वडील वेगळे असते आणि तुमचा लाईफ पार्टनर वेगळा असता, तर ते भाऊ सांगू बहीण? नाही शकत. नाही सांगू शकत. ठीक आहे. तुमचा जन्म एखाद्या दुसऱ्या विशिष्ट धर्मामध्ये झाला असता, तर माझा स्वभाव तर जवळपास असाच राहिला असता. तसंच राहिलं असतं. ठीक आहे. आणि लहानपणी समजा जर कोणी तुम्हाला एखादे पॅरेंट्स असते, लहानपणीच कुठे अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला दत्तक घेऊन गेले असते, आजही तुमचा स्वभाव तसाच असता का? काय वाटतं? हा, थोडाफार असता, काही चेंज थोडा, झाले असते भाषा. खूप जास्त बदलतो. मी तुम्हाला सांगतो हा, सर्वांनी लक्षात घ्या कसं असतं. बघा, आपण जे काही असतो ना, आपल्याला आपला समाज घडवत असतो. आपण सगळं एका ऑटोमॅटिक मोडवर असतं, म्हणजे आपलं रिमोट आपल्या हातामध्ये नसतं. तुम्हाला जसं आई वडिलांनी संस्कार दिले तसे तुम्ही बनले. ज्या ज्या शाळेत होते, ज्या शाळेत गुरूंनी जे शिकवलं तुम्ही तसे झाले, त्यांना फॉलो केलं की नाही? बरोबर की नाही? तुम्ही सगळ्यांना फॉलो करत गेले. आलं लक्षात? तर आपण काय आहे, मास लेवलवर, म्हणजे जर बोलायचं गेलं तर आपण सगळ्यांना फॉलो करतो. जसे आपलं सबकॉन्शियस माइंड कोण प्रोग्राम करतो, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, थँक्यू मॅम. सर्वांनी ऐकून घ्या. आपलं सबकॉन्शियस माइंड कोण प्रोग्राम करतो? आपलं सबकॉन्शियस माइंड मोठे मोठे धर्मगुरू, ज्याही रिलिजनचे असतात, ज्याही धर्माचे, जेही मेन लीडर असतात ना, स्पिरिच्युअल लीडर, ते जसं समाजाला सांगतात तो समाज तसा फॉलो करतो. त्या समाजाची स्वतःची काहीच मेंटॅलिटी नसते. ओके, कितीही धर्म घ्या, रिलिजन घ्या. सेकंड आहे पॉलिटिशियन. ज्या देशाचा राजा किंवा प्रेसिडेंट जसा असेल तशी प्रजा बनते. ओके, सेकंड, कोण आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करतं? बघा, पिक्चरचे डायरेक्टर्स असतात. अगोदर बघा भारतामध्ये कसे पिक्चर असायचे जुन्या काळामध्ये, 40s मध्ये, 30s मध्ये, 60s मध्ये, आणि तसेच भारताचा स्वभावही तसाच होता की नाही इंडियाचा. आता बघा बरं, OTT कंटेंट कसे आले आहेत, कसे पिक्चर येतात, आणि मुलं कसे फॉलो करतात, टीनेजर. धुरंधर बघितला, पुष्पाराज बघितला, छोटे छोटे मुलं फॉलो करतात की नाही? कोण करतं आपल्याला प्रोग्राम? आहे का? खरं सांगा, तुमचं रिमोट खरंच तुमच्या हातात आहे की तुम्हाला कोणी दुसरं चालवत आहे? काय वाटतं, सांगा बरं. आलं लक्षात तुम्हाला मी काय सांगत आहे? तर काय करायचं आहे इथून पुढे? आता माझ्याकडे आलेच आहे, जॉईन झालंय. लक्षात घ्या, इथून पुढे आपलं रिमोट, आपलं रिमोट आपल्या हातात. कोणी काही बोलेल, आपल्या माइंडवर प्रोग्राम होऊ द्यायचं नाही. आता आपण इथे आलोच आहे, तर ध्यान वगैरे आहे, मेडिटेशन आहे, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग आहे, खूप छान वर्क करणार आहे. पण लक्षात घ्या, सध्या दुसऱ्यांच्याच हातात रिमोट आहे राजश्री मॅम, पण आपल्या हातात घ्या, जबाबदारी घ्या.
आपल्या हातात घेतलं आपलं रिमोट, घरच्यांना तर फायदा होणार आहे, जेणेकरून काही दिवसांनी दुसऱ्यांनाही होणार. तर दुसऱ्याला प्रोग्राम करू देऊ नका. आपलं एक रिअल सेल्फ असतो, हायर सेल्फ असतो, तुमचं एक उच्च स्वरूप आहे, ते तुम्हाला हळूहळू कळेल. ओके. तर स्वतः मी सांगेल, थोड्या काही टिप्स देईल, ते लक्षात घ्या. आलं लक्षात? सबकॉन्शियस माइंड कोण प्रोग्राम करतं? तुम्ही स्वतः आता करायचं आहे. कसं करायचं ते मी शिकवणार आहे. इथून पुढे कसं करायचं ते सगळं आपण शिकणार आहे ना. तर बघा, 90%, 10% तुम्हीच लॉजिकली माइंड प्रोग्राम करतात, पण सबकॉन्शियसली सगळं ऑटोमॅटिक होत असतात. ओके. तर बघा, सबकॉन्शियस माइंड कसे आपल्या जीवनावर परिणाम करत असतात. नेहमीचे सततचे विचार, म्हणजे नेहमीचे तुम्ही कंटिन्यू सेल्फ टॉक, निगेटिव्ह सेल्फ टॉक करतात, मी असा आहे, माझ्याकडून होत नाही, वगैरे वगैरे, सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होतो. ओके. आपल्या भावना, सवयी, भीती, हे सगळं काही, आणि हे जर प्रोग्राम केलं, तुम्ही एक आत्मविश्वासी व्यक्ती होतात आणि डिसिजन मेकिंगही होतं. तर खूप इम्पॉर्टंट आहे सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करणं. नक्की तुम्हाला जीवनात जे पाहिजे ते ते मिळवून देत असतो. ओके. छोटस आपण एक पॉइंट बघू, एक दोन. बघा, हे जे चेतन मन असतं, लॉजिकल माइंड असतं, ते तर्कशक्तीने काम करतं. म्हणजे तुम्ही आता लॉजिकली बसले आहेत, हे चांगलं शिकवतात की नाही, किंवा यांच्यापेक्षा दुसरं कोणी शिकवतं, मागे गॅसवर खिचडी ठेवली आहे, हे सगळं लॉजिकली. पण सबकॉन्शियस माइंड स्वतःवरून काम करत असतं. ओके. तुम्ही मल्टीटास्क करतात. जसं गाडी चालवायला तुम्ही सुरुवातीला लॉजिकली शिकले ना, गाडी चालवताना केअरफुली स्टेअरिंगवर हात, ब्रेक इथे. आता तुम्हाला नाही, तुम्ही रात्री झोपेत उठूनही गाडी चालवतात, ते ऑटोमॅटिकली करते. ओके. चेतन मन, आपलं लॉजिकल माइंड, कॉन्शियस माइंड हळू, याचा स्पीड कमी असतो, पण सबकॉन्शियस माइंडचा स्पीड खूप जास्त असतो. अगदी छोटं बाळही त्याच स्पीडने त्याचं सबकॉन्शियस माइंड काम करतं, विचार करण्याची त्याची बुद्धी, आणि अगदी 90 वर्षाचा म्हातारा व्यक्तीचाही स्पीड सेम असतो. स्मरणशक्ती, लॉजिकल माइंड, कॉन्शियस माइंड गोष्टी लगेच विसरतो. म्हणजे लगेच नाही विसरत, अल्पकालीन असते. काही दिवसांनी तुम्ही शाळेत काही काही धडे शिकले, काही काही लेसन विसरून गेले, पण काही प्रसंग नेहमी तुमच्या लक्षात आहे, ते तुम्ही कधी विसरणार नाही. ओके. तर सबकॉन्शियस माइंडची दीर्घकालीन स्मरणशक्ती असते. इवन तुम्हाला सांगतो, काही लोक असतात त्या क्षेत्रामध्ये, पास्ट लाईफ रिग्रेशन करतात. मग लोक पास्ट मध्ये जाऊनही बघतात की त्यांच्या जीवनामध्ये काय झालं होतं, का प्रॉब्लेम आहे. हे सगळं त्यांच्या सबकॉन्शियस लेवल माइंड मध्ये ह्या गोष्टी फीड असतात. ओके. तर सबकॉन्शियस माइंडची मेमरी खूप जास्त मोठी असते. ओके. ओके, ठीक आहे. नेक्स्ट. तर खूप काही आहे, हवे तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. तर तरी पण मी सांगतो. तर बघा, भावना आणि सवयी, कॉन्शियस माइंडच्या भावना आणि सवयीवर मर्यादित प्रभाव असतो, पण सबकॉन्शियस माइंडचं कसं असतं, दीर्घकालीन. तुम्हाला एखाद्या गोष्टीची सवय लागली तर ते दीर्घकालीन बनवून जाते. तर इथे तुम्हाला मी काही 21 दिवसाच्या प्रोग्रामिंग देणार आहे. ते प्रोग्रामिंग करून तुमच्या भावना आणि सवयी बदलायच्या आहेत. ओके, ठीक आहे. हे थोडस एवढे पॉइंट घ्यायची गरज नाही आहे. आता बघा, तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे. वही पेन घेतली आहे तर काय करायचं आहे, कंट्रोल ऑन लिटिल व्हॉइस. म्हणजे बघा, मी परत एक प्रश्न विचारतो सर्वांना. खूप सुंदर एक मंत्र देणार आहे तुम्हाला, ओव्हर थिंकिंग. ज्यांनी आता सांगितलं खूप ओव्हर थिंकिंग आहे. आता मला सांगा, एका दिवसामध्ये आपल्या डोक्यात किती विचार येतात? सांगा बरं, एका दिवसामध्ये आपल्या डोक्यात किती विचार येतात? टाईप करा बरं. असंख्य येतात. अजून खूप काही नंबर असेल, काहीतरी नंबर इन्फ नाही, हजारो. चला, 60 ते 70,000, 300, 2000, हजारो. ठीक आहे, चला. विलास सरांनी आणि वर्षा राणी बोलते. चला, ठीक आहे. 5 ते 6 नाही. काही जणांनी बरोबर उत्तर दिलं आहे, लक्षात घ्या. चला, ठीक आहे. असंख्य नाही. बघा, सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे, सायंटिफिकली एका कोटी नाही, एका दिवसामध्ये आपल्या डोक्यामध्ये 60 ते 70,000 विचार येतात. सायंटिस्ट लोकांनी प्रूव्ह केलं आहे. एका दिवसात 60 ते 70,000 विचार येतात. आणि काय वाटतं, त्यातले किती विचार आपण आपल्यासाठी कामाचे असतात किंवा पॉझिटिव्ह असतात? इव्हन 90% विचार हे नेहमीचे तेच तेच आणि नकारात्मक असतात. आपण निगेटिव्ह सेल्फ टॉक करतो. ओके. तर
त्याच्यापैकी फक्त काहीच उपयोगाचे असतात. तर तुम्ही याच्या पुढे आता ध्यान वगैरे करणार आहे, थोडेसे कॉन्शियस बनणार आहे, जागरूक बनणार आहे. तर काय करायचं आहे, जो विपश्यनावाले साधक खूप छान करतात, दिवसातून 5-10 सेकंड स्वतःला द्या. 5-10 सेकंड सांगत आहे, मिनिट नाही हा, परत सांगतो. थांबा, 5-10 सेकंड थांबा आणि विचार करा, सध्या तुमच्या डोक्यात कुठला विचार येत आहे. जर विचार चांगला असेल, कामाचा असेल, ठीक आहे. पण जर नेगेटिव्ह विचार असेल, नको असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक मंत्र देत आहे. तो मंत्र लिहायचा आहे आणि बोलायचा आहे. खूप छान काम करतो. काय आहे मंत्र बघा, 3च शब्द आहे, मॅजिकल शब्द आहे. जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. एखादा विचार आला, फक्त 5-10 सेकंड थांबायचं आहे, कॉन्शियस बनायला शिका. बोलायचं, एखादा विचार आला, जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. मराठीमध्ये बोलायचं, एखादा नकारात्मक विचार आला की, शांत हो, तू आलास पुरेसा आहे, पण मला तुझी गरज नाही. तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे कसंही बोलू शकता. ओके, या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. किंवा पुढे जाऊन रेकीमध्ये आले, प्रचलित शब्द आहे, नाभीपासून असं बोलायचं, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. पण हेच बोला तुम्ही. मनात काही विचार आला, जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू, मॅजिकली तो विचार पळून जाईल. तो विचार तिथेच जातो. सगळं काही एनर्जी आहे, तो विचार हवेतून आला, युनिव्हर्स मधून आला, युनिव्हर्स मधूनच तो गायब होऊन जातो, व्हॅनिश्ड होतो. या पद्धतीने तुम्हाला हे 3 मॅजिकल शब्द बोलायचे आहेत. आलं लक्षात? छोट्या सोप्या सोप्या पद्धती मी सांगणार आहे, काही अवघड नाही. ओके, हे गोष्टी करायच्या आहेत. नेक्स्ट होपोनोपो प्रेयर आहे, पण तो आपला इथे विषय नाही, त्याच्यासाठी कधी वेगळं सेशन घेऊया. हे पण बोलू शकतात स्वतःला. आता स्वतःसाठी चुकलो, काही प्रॉब्लेम झाला, तर मग हार मानायची नाही. स्वतःलाच काय बोलायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. खूप सुंदर आहे ही पद्धत. थोडस याच्याबद्दल तुम्ही इंटरनेटवर सर्च करा, आपला रेकीचा क्लास आहे, तरी छोटी छोटी मी मदत तुम्हाला करत आहे. तर बघा, आय एम सॉरी हे वाक्य काय करतं, हे वाक्य पश्चाताप व्यक्त करतं आणि आपण केलेल्या चुका किंवा नकारात्मक ऊर्जा याची जाणीव दर्शवतो. तर काही झालं तुमच्याकडून, एखादं स्वप्न काम करायला कमी पडले, स्वतःला बोलायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे कृपया मला क्षमा कर. हे सगळं स्वतःला बोलायचं. सगळं स्वतःला बोलायचं. हे वाक्य स्वतःकडून आणि इतरांकडून क्षमा मागतं आणि अपराध भाव व राग ह्या भावना सोडून देतं. थँक्यू म्हणजे धन्यवाद. हे वाक्य अनुभवांसाठी, शिकलेल्या धड्यांसाठी आणि आपल्या ग्रोथच्या ज्या ऑपॉर्च्युनिटी असतात त्यांच्या प्रती ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करतं. ओके, आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणजे हे वाक्य स्वतःवरील आणि इतरांवरील प्रेम व्यक्त करतं, ज्यामुळे करुणा आणि जोडणे वाढेल. आय लव्ह यू स्वतःलाच बोला, तुमचं एक उच्च स्वरूप आहे. जेव्हा जन्म घेतला, देवाने तुम्हाला खूप काही खास कामं करायला पाठवलं आहे. त्या तुमच्या हायर सेल्फला, उच्च स्वरूपाला आय लव्ह यू बोलत जा. ओके, ठीक आहे. आता सबकॉन्शियस माइंड सांगितलं, आता याला प्रोग्राम कसं करायचं. नाही तर फक्त सांगेल जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, सोल्युशन देणार नाही, तर काही होणार आहे का. सबकॉन्शियस माइंड कसं प्रोग्राम करायचं हे बघा, 3 टेक्निक आहेत. कुठलाही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोर्स तुम्हाला हेच शिकवेल. सबकॉन्शियस माइंडच्या 3 पद्धती, ऍफर्मेशन, पहिलं ऍफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं आहे मेडिटेशन. आज मी तुम्हाला ऍफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन शिकवणार आहे. मेडिटेशन आपण उद्या घेणारच आहे किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. आज आपण ऍफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन शिकवणार आहे. जास्त वेळ लागणार नाही, मी प्रॅक्टिकल घेतलं की तुम्हाला चांगलं समजेल. छोटीशी एक पीपीटी बघूया, नंतर मी तुमचं प्रॅक्टिकल घेईल, तुम्हाला आयडिया. आता बघा, हे डॉक्टर मसारो इमोटो आहेत, जॅपनीजचे रिसर्चर आहेत. त्यांचे ते खूप फेमस आहे, तुम्ही यांच्याबद्दल इंटरनेटवर सर्च करू शकता. यांचे बरेचसे पुस्तक आहेत, द हिडन मेसेजेस इन वॉटर, ट्रू पॉवर ऑफ वॉटर. पाणी आणि निर्जीव वस्तूवर यांनी खूप हे केलं आहे, प्रयोग केले आहेत. हे का सांगत आहे, थोड्या वेळाने तुमच्या लक्षात येईल. ओके, आणि रेकीमध्ये ऍफर्मेशन्स खूप महत्वाचे आहे, शब्द तुम्हाला नेहमी ऐकायला भेटतील. बघा, यांचं एक एक्सपेरिमेंट आहे. काय आहे बघा, यांनी काय केलं ना, एक शिजवलेला भात घेतला, सेम भात 3 बरण्यांमध्ये भरला आणि त्याच्यावर लेबल लावलं. एकावर लव, एकावर नथिंग, एकावर हेट. म्हणजे एकावर प्रेम,
एकाला नथिंग म्हणजे काहीच नाही, तिसऱ्यावर हेट लिहिलं, द्वेष लिहिलं. आता बघा त्यांनी काय केलं, ते काय करायचे, रोज दिवसातून 2-3 वेळेस येऊन प्रत्येक बर्नीला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आणि वेगवेगळे ऍफर्मेशन दिले. आता ज्याच्यावर प्रेम लिहिलं तिथे काय ऍफर्मेशन द्यायचे की त्या भाताला, बर्नीला नाही भाताला, की तू खूप चांगला आहेस, तुझ्यामुळे लोकांना व्हिटॅमिन्स भेटतात, लोक हेल्दी होतात, तू आहेस म्हणून पृथ्वीवर लोक जिवंत आहेत, हेल्दी आहेत, सोय असो. ज्याच्यावर हेट लिहिलं त्याला ऍफर्मेशन दिले की तू खराब आहेस, तुझ्यामुळे लोक आजारी पडतात, लोकांना वेगवेगळे आजार होतात, तुझा पृथ्वी तलावर राहून काही फायदा नाही, वेगवेगळे ऍफर्मेशन दिले निगेटिव्ह ऍफर्मेशन्स. म्हणजे एखाद्याला एक सारखं सारखं बोलणं, ओके, ते बोलून ते खरंच होतं, मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. आणि एक नथिंग होतं, नथिंग म्हणजे त्याला काहीच दिलं नाही, त्याच्यावर इग्नोर केलं, इग्नोर, दुर्लक्ष केलं. याचा परिणाम काय झाला, काही दिवसांनी जो लव लिहिलं होतं त्या भाताने त्याचा ताजेपणा टिकवून ठेवला. ज्याच्यावर द्वेष लिहिलं होतं आणि अफर्मेशन दिले तो भात सडायला लागला, ओके, खराब व्हायला लागला त्याच्या तुलनेत. ज्याच्यावर लव लिहिलं सगळ्यात जास्त खराब झाला, ज्याच्यावर नथिंग लिहिलं होतं, इग्नोर केलेलं होतं. बघा तुम्हाला मी रेकीमध्ये शिकवणार आहे पाणी चार्ज करायचं, निर्जीव वस्तू कशा चार्ज करायच्या. ऍफर्मेशन्स खूप महत्वाच्या आहेत, याच्यावर खूप फोकस करायचा आहे. हेच तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करणार आहे ना. तर ऍफर्मेशन्स कसे असतात मी तुम्हाला, जरी ते नाही समजलं, आता एक्सप्लेन करून सांगणार आहे. तर आपण काय करूया, परत मला तुम्हाला सांगतो ऍफर्मेशन जीवनामध्ये कसे काम करतात. आता परत कोणाला तरी बोलायला घेऊया आपण, कोणाला पकडूया बरं, चांगलं एनर्जी वालं कोणीतरी पकडूया. आता मी एकाला विचारेल, तुम्ही तुमचं बघायचंय. तर चला आता आपण विनय दीक्षित सर, थोडेसे चांगले एनर्जी दिसत आहे त्यांना unmute करा बरं, अनम्यूट सर. बोला. हा, नमस्कार. नमस्कार. कुठून आहे सर तुम्ही? मी पुण्यातून आहे. चला वेलकम सर. आता बघा तुम्हाला काही थँक्यू. करायचं नाहीये, जे स्क्रीनवर दिसेल ना ते वाचायचंय फक्त. मराठी बस, मराठी वाचता येतं ना बस. पुण्याची म्हणजे येत विद्येचं माहेर घर आहे. चुकीचा प्रश्न येत. केला मी. चला ठीक आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर काही येणार आहे ते फक्त वाचायचं आहे. स्क्रीन शेअर करतो, फक्त वाचायचं. थांबा एक मिनिट. आणि हा, वाचल्याचं ठीक आहे, ठीक आहे. एक वाक्य वाचून झालं ना, एक अजून हा, नाही थांबा. एक वाक्य वाचून झालं की थोडं थांबा फक्त. बरं बरं. वाचू, करू सुरुवात. पहिलं वाक्य वाच, वाच. पहिलं वाक्य. माझं शरीर नेहमी थकलेलं आणि आजारीच असतं. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमचे शरीर नेहमी असंच असणार आहे तुमचं. पुढचं वाचा. पैसे कधीच पुरेसे नसतात. मी कितीही प्रयत्न केला तरी मी गरीबच राहणार. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात इथून पुढे पुढची फायनान्शियल कंडिशन अशीच असणार आहे सर. नेक्स्ट वाचा. कोणीच खरं प्रेम करत नाही माझ्यावर. माझं कोणाशीच चांगलं जमत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात इथून पुढे असेच प्रसंग, असेच लोक येतील. नेक्स्ट. मी नेहमी एकटा आणि दुःखीच असतो. माझ्या भावना कोणी समजून घेत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. इथून पुढेही ही सायकल अशीच राहणार आहे तुमच्या लाईफ मध्ये. पुढचं. माझ्या आयुष्यात काहीच समाधान नाही. मी कधीच खुश राहू शकत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. इथून पुढचं जीवन तुमचं असंच असं. बघा सर, आता मी बोललो गुरु माना आणि मी वरून तथास्तु पण बोलताय. तुम्हाला कसं वाटलं असेल, हे सर असे का बोलत आहे? पण सगळ्यांनी तेच. लक्षात घ्या, ही गोष्ट 100% खरी आहे. तुम्ही जेव्हा जसं बोलतात स्वतःशी, युनिव्हर्स तुम्हाला तथास्तु बोलत असतो. हे ब्रह्मांड बोलतं तथास्तु तथास्तु तथास्तु. तथास्तु. तसं ऐकून थांबून घ्या, नाही तर ते तसंच होईल. मी तुम्हाला आशीर्वाद दिलाय तसंच आहे ना. डिलीट डिलीट डिलीट. रिव्हर्स करायचंय आपल्याला लगेच, नाहीतर काय बरोबर आहे. गडबड हा, होईल. नाही तर बोलून कुठून क्लास कट. जॉईन केला आणि माझं सरांच्या नाही संपर्कात आलं तर गडबड नाही झाली. नाही. कट कट कट. नाही ते नाही, डिलीट ते नाही, डिलीट ते डिलीट. नाही, ते जस्ट शटअप. जस्ट शटअप. व्हेरी नाईस. चला जस्ट शटअप. थँक्यू. आय डोंट नीड यू. चला, पहिलं वाचा. चला, व्हेरी नाईस. पहिलं वाक्य वाचा. माझं शरीर दररोज अधिक मजबूत, ताजतवानं आणि निरोगी होत आहे.
चला, तथास्तु तथास्तु तथास्तु, इथून पुढे तुम्ही असेच हेल्दी राहणार आहात. नेक्स्ट. मी दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करत आहे. पैसे माझ्याकडे सहजपणे योग्य वेळेस येतात. सहजपणे आणि योग्य वेळेस येतो. नाही, तुमचं हे चला, फोटो येतो ना तथास्तु तिथे स्क्रीन. तथास्तु तथास्तु, तुमच्या जीवनात पैसा असाच येईल, एकदम मॅजिकली येणार आहे. ओके, खरंच आशीर्वाद. नेक्स्ट. ओके, थँक्यू. मी प्रेम आणि समजूतदारपणाने भरलेले नातेसंबंध अनुभवत करत आहे. माझ्या आयुष्यात चांगली माणसे आहेत. तथास्तु तथास्तु तथास्तु, तुमच्या जीवनात इथून पुढे सगळे लवली लोकच येणार आहे, प्रेम करणारे येणार आहे. नेक्स्ट. मी माझ्या भावना समजून घेतो, स्वीकारतो आणि त्यांचा आदर करतो. चला, असंच हो, असंच हो, असंच हो. नेक्स्ट. मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असतो. तथास्तु, असंच हो तुमच्या जीवनात. शेवटचं वाचा. माझं आयुष्य समृद्ध आणि समाधानकारक आहे. मी प्रत्येक क्षणात आनंद शोधतो. तथास्तु तथास्तु तथास्तु, तुमच्या जीवनात इथून पुढे नक्की असंच होणार आहे. ओके, थँक्यू सर. सर, एवढे ओके, सगळे चांगले धन्यवाद. वाक्य स्वतःबद्दल एकदाच कधी बोलले होते? नाही एवढं नाही. नाही बोलले होते. आता बघा, फक्त थँक्यू माझं सर. आयुष्य चांगलं समृद्धीने जावं बुवा, एवढं आपण बोलतो. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. आता सगळ्यांनी लक्षात घ्या, हे युनिव्हर्स असंच काम करतं. म्हणून जो व्यक्ती सतत निगेटिव्ह टॉक करतो त्याच्याबरोबर तसंच होतं. दुसरं, आता तुम्हाला इथून पुढे काय करायचं आहे? मी विचारलं की एवढे सगळे वाक्य स्वतःसाठी आपण कधी बोललो होतो चांगले? कधीच नाही. तुम्हाला आता एक टास्क आहे ना, बघा, क्लास फ्री आहे, मी कुठली फी घेणार नाही. स्वतःवर तुम्हाला फक्त 10 रुपये आता खर्च करायचे, 20 रुपये खर्च करायचे. करणार? आता कसे करायचे बघा. मी तुम्हाला काय करणार आहे लक्षात घ्या, हे 20 रुपये तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप खूप जास्त फरक पाडून देणार आहे. ओके, बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन. हे बघा, तुम्हाला सर्वांना 2 पानांचं ॲफर्मेशनचं PDF येणार आहे. ओके, आता मी टाकेल क्लास संपल्यावर. इंग्लिशमध्येही आहे आणि मराठीमध्ये देखील आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करण्यासाठी ऍटलिस्ट सकाळी उठल्यावर वाचा, 2 वेळेस वाचलं तर खूप चांगलं, आणि रात्री झोपायला जायच्या आधी वाचायचं आहे. बघा, खूप सुंदर ॲफर्मेशन्स आहेत. हे मी ॲफर्मेशन्स आहे म्हणून तुमच्या समोर बोलत आहे. ओके, मी 1-2 मधले वाचून दाखवतो, किती सुंदर आहे बघा. बघा, दररोज मी प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगली होत आहे, देवासाठी आहे. बघा, अजून छान छान थोडस बघा. बदल हा अवघ्या काही मिनिटांमध्ये घडत असतो. माझ्या इच्छाशक्तीने मी बदल घडवून आणते व त्याला दिशा देतो. काही सिच्युएशन असेल लाईफ मध्ये, तुमच्या सबकॉन्शियस माइंडने ती सिच्युएशन तुम्ही बदलू शकता. बघा, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव, सर्व चक्र निरोगी होत आहे. माझे शरीर परिपूर्ण आणि आरोग्याकडे परत येत आहे. माझ्या गत भूतकाळाचा माझ्या भविष्यासोबत काही संबंध नाही. देवाच्या अमूल्य आशीर्वादाने माझ्या आयुष्यात चमत्कारिक बदल होता. पैशासाठी देखील आहे इथे बघा. बघा, आता समजा काही डाऊट असेल, आता मला पण डाऊट होता, मी एवढ्या सर्वांसमोर बोलू शकेल का, कोणी मला ऐकून घेईल का, तर हे ॲफर्मेशन्स मला कसे काम आले बघा. मी शुद्ध आत्मा आहे, निसर्गाची अबाधित ऊर्जा आहे, माझं खरं अस्तित्व शरीर, मन, शंका, भीती, भूतकाळ आणि मर्यादांपेक्षा वेगळं आहे. पैशासाठी पण आहे बघा, मी पैसा आकर्षित करणारी शक्तिशाली चुंबक आहे. पैसा माझ्या जीवनात अखंड नदीप्रमाणे वाहतो आणि धबधब्याप्रमाणे माझ्यावर कोसळतो. ईश्वर कृपेने माझ्या जीवनात रोज प्रत्येक क्षणी आरोग्य, संपत्ती, उपचार, ऊर्जा, प्रेम, कल्पकता, बुद्धिमत्ता, शहाणपण आणि आनंद आहे. हे सगळे खूप सुंदर ॲफर्मेशन्स आहेत. हे तुम्हाला करायचेच आहेत कंपल्सरी. म्हणून सुरुवातीला मॅडमने त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला, हे सगळं ते वाचतात म्हणून जीवनामध्ये रिझल्ट आहे. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. करणार? 20 रुपये खर्च. मी तर काही फी नाही, आधीच सांगितलं, 20 रुपये करा खर्च. आणि खूप सुंदर आहे. करायचं कसं, कुठे लावायचं, सगळं मी तुम्हाला आता सांगतो, एक्सप्लेन करतो. ज्यांना इंग्लिश येते प्लीज इंग्लिश मध्येच घ्या. ओके, मराठी ज्यांना इंग्लिश समजत नाही त्यांनी मराठीमध्ये प्रिंट आउट काढा, अदरवाईज इंग्लिश मध्ये काढलं. इंग्लिशचे वर्ड खूप जास्त पॉवरफुल आहेत. ओके, ठीक आहे. ॲफर्मेशन्स काय असतात तर बघा,
ॲफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक वाक्ये जी मन आणि आपल्या अवचेतन मनावर थेट प्रभाव टाकतात. योग्य अफर्मेशन मेंदूचे न्यूरल नेटवर्क सुधारते. आपल्या ब्रेनमध्ये 80 to 90 बिलियन्स न्यूरॉन्स आहेत. ती सगळी ब्रेनची वायरिंग चेंज करत असतं. तर रेकी, माइंड पॉवर आणि ध्यान यासोबत अफर्मेशनचा वापर केल्यास अत्यंत प्रभावी परिणाम दिसून येतो. तर तुम्हाला काय करायचं बघा, अगोदर हे जे PDF आहे हे कुठे करायला लावायचं, तुम्ही तुमच्या कबडच्या मध्ये लावा. रोज तुमचं लक्ष गेलं पाहिजे. कपाटाचा दरवाजा खुलतात त्याच्या आत लावा किंवा तुमच्या हॉलमध्ये लावा, फ्रेम करून लावा, पण तुमचं लक्ष गेलं पाहिजे. वाटलंच घरामध्ये लोक हसतील वगैरे, हसतील, त्यांचे दात दिसतील, ओके. नाहीतर काय करा, मोबाईल मध्ये तुम्ही काय करायचं, एक स्क्रीन सेव्हर ठेवा आणि वाचत जा. पण आय सजेस्ट की घरामध्ये स्टिक करून लावा, त्याचा खूप जास्त फायदा होईल तुम्हाला सबकॉन्शियस लेवल. अजून काय करू शकता, तुम्ही छोटे छोटे स्टिकी नोट्स घेऊ शकतात. काही इम्पॉर्टंट अफर्मेशन्स असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, ते पण आता 10 रुपयाला स्टिकी नोट्स 10 रुपयाला भेटतात, एवढे काही महाग नाही ते. तसे पिवळ्या कलरचे कुठलेही घ्या, तुमचं आवडती विष लिहा त्याच्यावर, सारखं सारखं त्याच्याकडे बघा, बोला. लॅपटॉपवर लावा, फ्रीजवर लावा, तुमचे जिम इक्विपमेंट असतील, स्क्रीन सेव्हर ठेवा, पण हे नक्की करायचं आहे, ओके. ते हे ऑप्शनल आहे, पण ते प्रिंट आउट 20 रुपये नक्की खर्च करा, ओके. अजून एक आहे बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक नियम आहे, टेक्निक आहे, ती सांगत आहे तुम्हाला. तुम्हाला काय करायचं, पिवळ्या कागदावर लाल पेनाने 21 वेळेस ते सेम अफर्मेशन लिहायचे. आता मी तुम्हाला खरंच काही असं फसवत नाही आहे. माझे स्टुडंट आहेत, कुणाला नोकरी लागली आहे, मनासारख्या ठिकाणी प्रमोशन झालं आहे, बरेच काही स्टोरी आहेत, सगळ्यांचं सांगत नाही. हे करा, पिवळ्या कागदावर लाल पेनाने एखादी महत्वाची इच्छा आहे ती लगातार 21 वेळेस लिहित जा. रिझल्ट येऊपर्यंत लिहा, ओके. ब्रह्मांडावर विश्वास ठेवा, युनिव्हर्स खूप काही देत असतो. आलं लक्षात तुम्हाला? तर ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला जर याच्यावर विश्वास नसेल की खरंच काम करतं का नाही, तर मी तुम्हाला परत एक दुसरी गोष्ट, तुम्हाला ना प्रूफ लागतो, असं आहे, लोक लवकर विश्वास ठेवत नाहीत. तर बघा, मॅनिफेस्टेशन. आता बघा, Amazonवर ज्यांच्याकडे पैसे असतील, Amazonवर अशी डायरी भेटते, 398 रुपये आहे, असतील पैसे तर विकत घ्या, ओके. तर मॅनिफेस्टेशन नोटबुक म्हणजे काय, मॅनिफेस्टेशन म्हणजे आपले स्वप्न सत्यात उतरतात की नाही, त्याच नावाने विकतात बघा. येलो पेजेस आहे, 21 वेळेस लाल पेनाने लिहायची, ओके. खूप छान वर्क करतं, माझ्यासाठी केलंच आहे, माझ्या स्टुडंटसाठी करतं, तुम्ही करा. 21 नंबर का बरं, 21 नंबर सबकॉन्शियस माइंडला खूप व्यवस्थित ट्रिगर करतो, ओके. कुठली इच्छा असेल लिहायची आहे. आता अफर्मेशन्स कसे लिहायचे तुम्हाला माहिती नाही, तर ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, ओके. अफर्मेशन्स कसे पाहिजे. आता तुम्ही असं नाही लिहू शकत, मला पैसे भेटणार आहे आणि असं होणार आहे, तसे नाही लिहायचे. मी तुम्हाला थोडस एक्सप्लेन. पीपीपीटी कुठे गेली, ओके. तर लिहिताना थोडीशी काळजी घ्यायची. तर काय काळजी घ्यायची बघा, अफर्मेशन बनवायला एक टेक्निक असते, याला बोलतात स्मार्ट. म्हणजे एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिलेव्हंट, टी फॉर टाइम बाउंड. म्हणजे अफर्मेशन नेमकं आणि स्पष्ट पाहिजे. अफर्मेशनचा परिणाम मोजता येईल असं असावं. असं नाही बोलू शकत तुम्ही, असं नाही लिहायचं की मी आता माझं वजन कमी झालेलं आहे, असं लिहायचं नाही. जर वजन तुमचं 80 किलो 100 किलो आहे, लिहायचं माझं वजन 60 किलो झालेलं आहे. तर ओके, ह्या पद्धतीने नंबर्स मध्ये लिहा. किंवा असं तुम्ही लिहिलं मी श्रीमंत झालो आहे, पण ब्रह्मांडाला काय माहिती तुमची व्हॅल्यू किती आहे, तुमच्यासाठी श्रीमंतीचे टार्गेट तुम्ही किती सेट केलेले आहेत ते माहिती नाही. तर तुम्ही त्याचं लिहायचं आहे की तुम्हाला इतके इतके पैसे तुमच्याकडे आलेले आहेत. अचिवेबल पाहिजे. अचिवेबल म्हणजे काय, तुमच्या कामाची सुसंगत पाहिजे. आता मी तुम्हाला शिकवत आहे आणि मी असं घेऊन चालेल का, मला सांगा बरं. स्क्रीन शेअर करू नका बरं. ठीक आहे. बघा, स्क्रीन शेअर करू नका कोणी, मी काहीतरी एक्सप्लेन करत आहे. तर दुसरं आहे बघा,
ते मोजता येण्यासारखं पाहिजे. आणि आता मी जसं सांगितलं, मी आता तुम्हाला शिकवत आहे म्हणून मी असं नाही बोलू शकत की माझ्याकडे 500 करोड आले आहेत. मला माहिती आहे मी 500 करोड एवढं काम करत नाही. जितके माझ्या कामापेक्षा मला अपेक्षा आहे तिथपर्यंत लिहायचं. याला बोलतात अचिव्हेबल पाहिजे, तुमच्या ध्येयाशी संबंधित असावे. मी आहे आता दुसरं काम करत आहे आणि मी उद्या लिहिलं की मी खूप चांगला सायंटिस्ट आहे. आता सायंटिस्टचं अफर्मेशन लिहून मी सायंटिस्ट होणार आहे का? माझ्या कामाशी रिलेव्हंट पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं टाइम बाउंड पाहिजे. टाइम बाउंड म्हणजे तुम्हाला टाइम बाउंड म्हणजे कसं बघा, तुम्ही फक्त असं अफर्मेशन नाही लिहायचं. कसं की असं अफर्मेशन नाही लिहायचं की मी आता माझ्याकडे 2 लाख रुपये आलेले आहेत किंवा 20 लाख रुपये. तुम्ही कसं लिहायचं, त्याच्यामध्ये तुम्ही टाइम पाहिजे. किंवा तुम्ही एक लक्षात घ्या, अफर्मेशन लिहिताना अफर्मेशन प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये पाहिजे, चालू वर्तमान काळात. जसं आता तुम्ही बोलू शकतात की मी 2026 मध्ये प्रति महिना 3 लाख रुपये सहज कमवत आहे. जितकं तुम्ही कमवत असाल, तुमचा बिझनेस आहे, मी प्रति महिना 10 करोड इझिली माझी कंपनी कमवत आहे. किंवा हेल्थ हेल्थ रिलेटेड असेल तर कसं लिहायचं की माझं आता समजा ही तारीख आहे मार्च आहे, मग असं लिहू शकता तुम्ही माझं वजन 9/6 म्हणजे 9 जून 2026 ला 70 किलो झालेलं आहे. मग टाइम बाउंड तुम्ही एक नंबर पण लिहितात, एक फिक्स डेट पण देतात. या पद्धतीने तुम्ही अफर्मेशन्स असे लिहू शकतात. ओके, खूप सुंदर काम करतात. दुसऱ्यांसाठी वर्क केलं आहे तर तुमच्यासाठी पण करणार आहे. ओके, एखादी वाट तयार झाली तर ती वाट त्या वाटेवर कोणीही चालू शकतो. तर ती वाट कोणीतरी तयार केली आहे, वाटेवर जाऊन लोक यशस्वी होतात. तर तुम्हाला ह्या पद्धतीने करायचं आहे. ओके, ओके, नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट आलं लक्षात. अफर्मेशनचं काही असेल नंतर तुम्ही हँड रेज करू शकता. आता आहे व्हिज्युअलायझेशन. आता तिसरं मी तुम्हाला काय सांगितलं, अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. आता मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन जास्त शिकवणार नाही, 1-2 एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कळून जाणार आहे. ओके, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता मला सांगा, नवस सगळेच करतात की नाही? बरेच जण करतात, ऍग्री की नाही? पंढरपूरला जातात, शिर्डीला जातात, स्वामींकडे जातात. फॉरेन लोक कुठे जातात? फॉरेनच्या लोकांकडेही आहे, अजमेर शरीफ आहे, मक्का मदिना आहे. ख्रिश्चन लोकांसाठी फ्रान्सला लूर्ड्स आहे, खूप काही आहे. आता मला सांगा, नवस पूर्ण होतात, अनुभव असतात म्हणून लोक नवस ठेवतात. पण आता मला सांगा, सर्वांचे नवस पूर्ण होतात का? होतात का सर्वांचे नवस? नाही. का नाही होत? कुठे ना कुठे याच्यामध्ये बघा, श्रद्धा महत्वाची आहे, बिलीफ सिस्टम महत्वाचा आहे. जी व्यक्ती एवढ्या श्रद्धेने नवस ठेवते ना की स्वामी माझं हे काम करणार आहे, साईबाबा करणारच आहे, आणि तिथून पुढे पुढची पण प्रोग्रामिंग करते, आता माझं काम झाल्यावर मी असं करल, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. अदरवाईज तुमच्या मनात संशय असेल, डाऊट असेल तर इच्छा पूर्ण होत नाहीत. ओके, तर मी तुम्हाला थोडस धार्मिकरित्या एक्सप्लेन करतो. श्रद्धा, बिलीफ सिस्टम का महत्वाचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये, त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशनचं तुम्हाला एक छोटस एक्झाम्पल देतो. चला, मी अगोदर तुम्हाला व्हिज्युअलायझेशनचं एक एक्झाम्पल देतो, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. ओके, 1 मिनिट. ओके, आता बघा, व्हिज्युअलायझेशन नक्की कसं असतं, काय असतं, नंतर श्रद्धा त्याच्यामध्ये कशी काम करते. ओके, मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो, थोडस नीट ऐकून घ्या. ओके, आता काही लोक असतात, समजा एक एक्झाम्पल घेऊया, मेडिक्लेम वाले. आता कोणी मेडिक्लेम वगैरे विकतात, चांगलं काम करतात, तसं काही नाही, फक्त एक एक्झाम्पल देत आहे. आता एखादी व्यक्ती तुमच्या घरी मेडिक्लेम विकायला आला. मेडिक्लेम माहिती आहे ना, आपण महिन्याला पैसे भरतो, मग काही आजारी वगैरे पडले आपलं खर्च रिकवर होतो, बरोबर की नाही? आता जेव्हा मेडिक्लेम विकायला एखादा व्यक्ती घरी येतो, व्हिज्युअलायझेशन कसं काम करतं बघा. मग तो काय करतो, तुम्हाला सांगतो की आमच्या इतक्या इतक्या प्रीमियम आहे, वर्षाला एवढे एवढे पैसे भरा, आणि मग काय होईल त्याच्याने तुम्हाला ह्या सिटीमध्ये, शहरातील ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन भेटू शकतं. मग ते काय करतात,
सगळ्या हॉस्पिटलचं नावं घेतात. ते हॉस्पिटल तुम्हाला माहिती आहे का, तिथे आहे, सायनला आहे, चेंबूरला आहे, काही सांगणार, हॉस्पिटलचे नावं सांगणार. तुमच्या डोळ्यासमोर ते सगळे हॉस्पिटल लगेच यायला लागतात. नंतर तो व्यक्ती सांगणार, जर तुम्ही आजारी पडली तर त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला साधी रूम नाही भेटणार, डिलक्स रूम भेटेल, एसी रूम भेटेल. मग तुम्ही इमॅजिन करता, तुम्ही किंवा तुमच्या घरातील सदस्य ऍडमिट आहे आणि एसी रूम मध्ये, तिथे टीव्ही आहे, सलाईन लावले आणि रिमोट पण बघत आहे, असं व्हिज्युअलाइज करतात. मग ती व्यक्ती सांगते, तुमच्यामध्ये ह्या मेडिक्लेम घेतला तर याच्यामध्ये वेगवेगळे आजार कव्हर होतील. मग सगळ्या आजारांची नावं सांगणार. ते सगळे आजार तुम्ही व्हिज्युअलाइज करतात आणि काय होतं कालांतराने, आणि ते हेही सांगणार तुम्हाला हे औषध त्याच्यामध्ये हे होतात, याचा खर्च सगळं काही सांगतात. आपल्या डोळ्यासमोर ते सगळे पिक्चर सबकॉन्शियसली तयार होतात. हॉस्पिटल, भारी त्यातली रूम, खर्च, सलाईन, औषध, गोळ्या, सगळं आपलं सबकॉन्शियस माइंड पकडून घेतो. ती व्यक्ती तुम्हाला मेडिक्लेम विकून चालली जाते. तुम्ही मेडिकल विकत घेतात, मेडिक्लेम घेतात. आता होतं काय बघा, एक सर्वे आहे, जे लोक मेडिक्लेम घेतात ना, ते लोकांमध्ये अशी परिस्थिती नक्की येते की ते ऍडमिट होतीलच, ऍज कम्पेअर टू जे लोक कधी मेडिक्लेमच घेत नाही, ते आजारीच पडत नाही. तशी परिस्थितीच येत नाही. खेड्यापाड्यामध्ये कुठे लोक मेडिक्लेम घेत बसतात, नाही एवढे आजारी पडत. ओके, हे सगळं सबकॉन्शियसली होत असतं. ओके, सेकंड थिंग, आता काही लोक असे असतात, मग वर्षाला 40,000 50,000 मेडिक्लेमचे होतात आणि कोणी आजारी पडलं नाही घरातलं, तर मन काय बोलतं, माझे पैसे वाया गेले यार, वर्षाला एवढे भेटतो. आणि मग सबकॉन्शियस माइंड काय बोलतो, तथास्तु तथास्तु तथास्तु. पडलं तुम्ही नाही तर घरातले सदस्य, आणि वरून तुम्हाला एक वेगळा आनंद असतो. तुम्ही खूप गर्वाने लोकांना सांगतात, मी आजारी पडलं, इथे ऍडमिट होते महिनाभर, मेडिक्लेम होतं म्हणून वाचलो बाबा. ते तुम्हाला सबकॉन्शियस माइंड आजारी पाडत असतं. ओके, आल्या लक्षात. व्हिज्युअलायझेशन तुम्हाला थोडं थोडं समजतंय का मी काय बोलत आहे, तुम्ही कशी चित्रांची कल्पना करतात, आणि तसंच होतं. ओके, दुसरं आता मी तुम्हाला सांगितलं श्रद्धा. तुम्हाला कुठलीही गोष्ट स्वप्न पूर्णवण्यामध्ये श्रद्धा कशी काम करते, मी तुम्हाला वेगवेगळ्या धर्माचे एक्झाम्पल देऊन सांगतो, नाहीतर तुम्हाला प्रूफ लागतो, परत एक प्रूफ देतो. ओके, आता बघा, श्रीकृष्णाने गीतामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. श्रीकृष्ण सांगतात, यथा श्रद्धा तथैव फलम. जशी श्रद्धा असते तसंच फळ भेटतं. म्हणजे भावना आणि श्रद्धा भेटली की रियालिटी घडते. म्हणून जेव्हा कधी तुम्ही नवस वगैरे करायला ठेवाल तर खूप श्रद्धेने ठेवा, की स्वामी असतील, साई असतील, कोणी असेल, ते तुमचं इच्छा पूर्ण होणारच आहे. तुमच्यात जेवढी श्रद्धा असेल तेवढा तुमचा अनुभव साकार होईल. संशयात्मा विनश्यती, म्हणजे ज्याचं मन संशयाने भरलं आहे तो नष्ट होतो. म्हणजे तो व्यक्ती नाही होत, त्याची ती स्वप्न, त्याचे ते टार्गेट्स, त्याचे ते गोल नष्ट होतात, मॅनिफेस्टेशन होत नाही. तर माझा सतत विचार कर आणि माझा भक्त, म्हणजे तुम्हाला कंटिन्यू त्या विश बद्दल, त्या व्हायब्रेशन्स मध्ये राहायचं आहे. आता कसं राहायचं आहे मी तुम्हाला परत एक एक्झाम्पल देतो, याच्यानंतर तुमचं एक्झाम्पल अजून तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. तुमच्या इच्छेबद्दल प्रेमाने सतत विचार करा, जणू ती आधीच पूर्ण झालेली आहे. आता हे कसं बघा, माझा सतत विचार कर, सतत बघतो, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. परत सांगितलं, इथे कोणी कोणाला ओळखत नाही. आता सांगा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं काम करतो. लव्ह मॅरेज वाले किती आहेत इथे? लव्ह मॅरेज कुणा, असाच हात करा, आता चॅट बॉक्स मध्ये नका टाकू, असं करा बरं. आहे, चला सुनीला मॅम आहे, चला दीपा मॅम आहे लव्ह मॅरेज वाल्या. बस, अजून कुणाला प्रेम नाही झालं का? अरे प्रेम छान असतं, प्रेम करत जा. अजून कोण आहे? चला ठीक आहे, चला ठीक आहे, लव्ह मॅरेज वाले पण आहेत आपल्याकडे. आता त्यांच्या एक एक्झाम्पल म्हणून सांगत आहे. आता बघा, आता कसं होतं बघा, हा लॉ ऑफ अट्रॅक्शन जो असतो ना, त्याचं कसं असतं, हा भेदभाव करत नाही. ब्रह्मांडाचे नियम, लॉ, लॉ का म्हणतो, कायदा, कायदा सर्वांसाठी समान असतो. तुम्ही भारताचं संविधान पण आहे, सर्वांसाठी समान आहे, तसं ब्रह्मांडाचे पण नियम आहेत, लॉ आहे. तर ब्रह्मांड सुद्धा जात धर्म काहीच बघत नाही, जसा सूर्याचा प्रकाश सर्वांना आहे, ब्रह्मांडाचे नियम सर्वांना आहे. आता लव्ह मॅरेज मध्ये होतं काय, लव्ह मॅरेज मध्ये एक तर व्यक्ती एकदम वेगळ्या जाती धर्माचा असतो, किंवा कधी कधी वेगळ्या राज्याचा असतो, की मुलगा महाराष्ट्र, मुलगी तमिळनाडू, किंवा अगदी दुसऱ्या देशाचा पण, मुलगा इथला, मुलगी फॉरेन, असंही होऊ शकतं. काही संबंध नसतो एकमेकांचा. तरी पण बघा, ते एकमेकांना कसे अट्रॅक्ट करतात.
एखाद्या मुलाला मुलगी आवडली, तो काय करतो? रात्रंदिवस तिचा विचार करतो की नाही? आपल्याला ज्याच्यावर प्रेम होतं आपण 24 तास त्याचा विचार करतो, बरोबर की नाही? फोनवर कधी बघितलंय लव्ह बर्ड्स कसे बोलतात? ब्लँकेट मध्ये घुसून रात्रभर चॅटिंग बोलतात. तसंच रात्रभर आपण त्या व्यक्तीचा, अजून चला ते दोघं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड पण झाले नाही, अजून झालं पण नाही, आपण असं समजू एकतर्फी प्रेम आहे. ज्याला एकतर्फी प्रेम झालं तो मुलगा त्या मुलीचा सतत विचार करतो रात्रंदिवस. तिची एखादी वस्तू भेटली, तिला घरी घेऊन जाईल, रुमाल पडला सारखा स्मेल करेल, फील करेल. 24 तास प्रेमात पडलेला व्यक्ती असाच असतो. कालांतराने काय होतं? ती मुलगी त्याला अट्रॅक्ट होते, त्या दोघांचं प्रेम होतं. प्रेम झालं, आता पुढचं काय? लग्न कसं होणार? फॅमिली वेगळ्या, जात ना पात, तू कुठला मी कुठला. तर मग ते दोघं काय करतात? मिळून स्वप्न बघतात, खूप सुनहरे स्वप्न. आपण लग्न करू, आपण इथे घर घेऊ, मी कामाला जाईल, मी तुला मदत करेन, छान छान स्वप्न. ते अमिषा पटेल नाही का कहो ना प्यारे मध्ये सगळं प्लॅन करते, तसं ह्या पद्धतीने बघतात. आणि काय करतात? ते दोघं मिळून स्वप्न बघतात आणि तुम्ही मिळून मॅनिफेस्टेशन खूप लवकर होतात. आणि मग काय होतं? कालांतराने घरचे होऊन जातात ऍग्री आणि लग्न होऊनही जातं. सुरुवातीचा जो त्रास, नंतर ते दोघं खूप छान आयुष्य काढतात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काम करत असतं. तुम्हाला सतत त्या व्यक्तीचा विचार करायचा आहे. खूप सोपं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन बघायला गेले खूप सोपं आहे. आता ज्यांना, जे लोक मानत नसतील भगवान कृष्णांना, गीतांना, त्यांच्यासाठी वेगळं एक्झाम्पल. आता कोणी दुसऱ्या धर्माचं असेल, ख्रिश्चन असेल, त्यांच्यासाठी आता लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये सगळ्यात जास्त एक्झाम्पल बायबलचे असतात. आता बायबलमध्ये काय सांगतात बघा, जसं तुम्ही मनाने विचार करता तसंच तुम्ही होतात. अजून एक खूप महत्वाचा नियम आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडेल. जर तुम्ही मागितलं तरच तुम्हाला भेटेल. आणि मागायचं कसं ब्रह्मांडाला, त्याची कला मी तुम्हाला शिकवत आहे. मागायची कला शिकायची आहे. शोधा म्हणजे सापडेल, तुम्ही शोधलं नाही तर त्याचं उत्तर भेटणार नाही. शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल, म्हणजे तुम्हाला संधीचे दरवाजे ठोकायचे आहे. अकॉर्डिंग टू युअर फेथ बी इट डन अनटू यू, म्हणजे तुमच्या श्रद्धेनुसारच तुम्हाला मिळेल. जेवढी श्रद्धा आहे तसंच तुम्हाला भेटेल. आपल्या लक्षात, जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. ओके. त्याच्यानंतर कोणी आता ख्रिश्चन यालाही मानत नसेल, आम्ही का मानू सर, आम्ही नाही मानत, ठीक आहे. आता आपण गौतम बुद्धांचं बघूया. आता गौतम बुद्ध काय बोलतात? आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचं फळ आहे. जीवनामध्ये तुमच्या जीही परिस्थिती आहे त्याचं बी तुम्ही स्वतः कधी ना कधी कळत न कळत पेरलेलं आहे. म्हणून शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे. तुमचे विचार तुमचं आयुष्य बनवतात. जे तुम्ही करता ते तुम्ही होतात, जे अनुभवतात तेच आकर्षित करतात. ओके. मनच सर्व काही आहे, जे तुम्ही विचार करता तसंच होता. ओके. तर मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. कोण बोलले असं? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. ओके. तर तुम्ही मनावर राज्य करा, नाहीतर मन तुमच्यावर राज्य करा. ओके. आपण आपल्या विचारांनी जग घडवत असतो. आलं लक्षात? तर एवढं सगळं आजच्यासाठी मला वाटतं एवढं इनफ आहे का? ओके. आलं लक्षात? हे बाकीचं आपण नंतर बोलू. इथपर्यंत कळालं? ठीक आहे. हॅपी? समजलं आज? ठीक आहे. उद्या महत्वाचा दिवस आहे. उद्या रेकीचा इतिहास, रेकीचे 5 प्रिन्सिपल. ओके. आणि तुमचं सर्वात महत्वाचं उद्या पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. भूतकाळात जाऊन आपल्याला सगळ्या गोष्टी रिपेअर करायच्या आहेत. ओके. ह्या पद्धतीने आहे. दुसरं लक्षात घ्या, 2 बॅचेस असतात. कधी कधी तुम्हाला ह्या बॅचला जॉईन व्हायला नाही जमलं, तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही संध्याकाळच्या बॅचला जॉईन करू शकतात. काही तसा प्रॉब्लेम नाही. ओके. रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल, नोट्स भेटतील, पण याच्यासाठी तुम्हाला ह्या ग्रुपवर नाही भेटणार ज्याच्यावर सध्या तुम्ही आहे, ते रेकी माइंड पॉवर बॅच 14. त्याच्यासाठी तुम्हाला संध्याकाळचा क्लास संपल्यानंतर एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक येईल. ऑफिशियल व्हॉट्सअप चॅनल आहे. त्या लिंकवर तुम्ही त्या व्हॉट्सअप चॅनलला कनेक्ट व्हा. त्याच्यावर सगळं रेकॉर्डिंग नोट्स भेटत जातील. डेली लिंक्स वगैरे त्याच्यावर येत जाणार आहे. ओके. चालेल. तर मग त्याची लिंक मी तुम्हाला आत्ता नाही पाठवणार, अफर्मेशनचा PDF पाठवून तुम्ही नक्की घ्या. मला लक्षात? तर ठीक आहे. आवडलं? इथपर्यंत थांबलं म्हणजे आवडलेलं दिसत आहे. चला, कुणाला काही प्रश्न आहे तर विचारून घ्या.
ओके, नाही तर आपण उद्या भेटूया. पण रेकॉर्डिंग नका बघत जाऊ, नाही तर एनर्जी मॅच होत नाही. ओके, चला. ओके, चला, थँक्यू सो मच. आपण उद्या भेटूया. का कुणाला काही विचारायचं, 1-2 प्रश्न विचारून घ्या. अदरवाईज तसा काही प्रश्न मी सगळं व्यवस्थित शिकवत असतो. चला, कुठलाही दिवस मिस करू नका. प्रत्येक दिवस 5व्या दिवसाशी संबंधित आहे. नाही तर 5व्या दिवसाची प्रॅक्टिस तुम्हाला जमणार नाही. 5व्या दिवशी जे प्रॅक्टिकल घ्यायचे तुम्हाला, 24 पॉईंट्स बॉडी हिलिंग, 12 आवर, 7 चक्रा मेडिटेशन, ओरामधून कसं ग्रहांचे प्रभाव काढायचे वगैरे. कुठला दिवस मिस करू नका. खूप इम्पॉर्टंट. थँक्यू सो मच. सर्वांनी मला ऐकून मेडिटेशन, मेडिटेशन सकाळी वगैरे नाहीये. क्लासमध्ये आपला क्लास जसा हे होतं ना, शिकून झाल्यानंतर शिकवताच त्याच्यामध्ये घेणार आहे. 10 मिनिटाचं असतं, 10-15 मिनिटाचं. फक्त चांगले हेडफोन घेऊन या उद्या. ओके, खूप छान एक्सपिरियन्स आहे. सर्वांनी मला आज ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. उद्या आपण सेम टाइम